आणि त्यांना टॅकल करण्यासाठी किंवा त्यांच्या विरोधात आपल्याला जर का काही करायचं असेल, त्यांना ओळखायचं असेल तर त्याचे काही मार्ग आणि उपाय मी सांगेन. आज ज्या निमित्ताने हा कार्यक्रम होतोय मूकनायक दिन, तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मूकनायक हे पाक्षिक सुरू केलेलं होतं. ते साक्षर आहेत त्यांना राजकीय दृष्ट्या जागरूक करण्यासाठी, म्हणजे राजकीय दृष्ट्या त्यांना साक्षर करण्यासाठी त्यांनी ते सुरू केलेलं होतं. ती त्या काळाची गरज होती. तर डिजिटल लिटरसी नसल्यामुळे नुकसान होतं लोकांचं, शारीरिक नुकसान होतं. शारीरिक अशासाठी की माहीत नसल्यामुळे काय चुकीचे उपचार वगैरे केले जातात, फॉलो केले जातात. मानसिक नुकसान होतं, त्रास होतो आपल्याला. कधी कधी अचानक फोन येतो की त्यामुळे मानसिक ताण येतो, त्रास होतो. आणि या पलीकडे सामाजिक नुकसान सुद्धा होतं. तर यातल्या आर्थिक किंवा उपचार वेळेवर न झाल्यामुळे जे काही असतात, असे जे काही त्रास असतात, तर त्यांचे परिणाम हे त्या व्यक्तीपुरते किंवा कुटुंबापुरते मर्यादित असतात. पण सामाजिक जे परिणाम असतात तर त्याचे म्हणजे सामाजिक परिणाम जे असतात ते संपूर्ण समाजावर होतात आणि कधी कधी ते दीर्घकाळापर्यंत टिकणारे असतात. त्यामुळे डिजिटल लिटरसी येणं ही फार गरजेची गोष्ट आहे. आणि आपल्याला ज्या सोशल मीडियावरती पोस्ट येतात त्यातनं कुठल्या खऱ्या कुठल्या खोट्या, कोणाचे काय त्याच्यामागचे हेतू आहेत हे ओळखता येणं हे त्या दृष्टीने खूप महत्वाचं आहे. तर फेक पोस्टचं साधारणपणे वर्गीकरण करायचं झालं तर त्याच्यामध्ये मिसइन्फॉर्मेशन, डिसइन्फॉर्मेशन आणि माल इन्फॉर्मेशन असं ते केलं जातं. तर मिसइन्फॉर्मेशन मध्ये चुकीची माहिती किंवा खोटी माहिती ही अहेतुकपणे किंवा कोणाचं तरी नुकसान व्हावं अशा हेतूने नाही, पण ती पाठवली जाते. त्यात पाठवणाऱ्याचा असा काही हेतू नसतो की समोर त्याचं नुकसान व्हावं. त्याला मिसइन्फॉर्मेशन म्हणतात. डिसइन्फॉर्मेशन म्हणजे ती माहिती चुकीची आहे, ती धोकादायक आहे हे माहीत असून कळून सवरून दुसऱ्याचं नुकसान व्हावं म्हणून पाठवली गेली तर ती डिसइन्फॉर्मेशन. आणि माल इन्फॉर्मेशन मध्ये खरी माहिती पण दुसऱ्याचं नुकसान व्हावं म्हणून मुद्दामून पाठवली जाणं. म्हणजे एखादं काहीतरी घटना घडली म्हणून सांगितली जाते आणि ऍक्च्युली तो व्हिडिओ खरा असतो, खरीच हे असते, चित्रण केलेलं असतं, ते व्हिडिओ खरा असतो पण तो वेगळ्याच ठिकाणचा असतो, वेगळ्याच काळातला असतो, इथे वेगळ्या कॉन्टेक्ट मध्ये वापरला जातो. तर हे त्याचे ढोबळ हे म्हणता येईल वर्गीकरण केलं जातं. आता कुठल्याही वर्गीकरणाचं काही हे असलं, मी कुठेही पोस्ट पडत असली तरी शेवटी त्याच्या विरुद्ध आपल्याला आपला स्वतःचा बचाव करायचा आणि कोणाचं नुकसान होऊ द्यायचं नाही हे करणं गरजेचंच असतं. तर हे करायचं झालं तर कसं करायचं? पहिली गोष्ट म्हणजे ज्या काही पोस्ट येतात आपल्याला, तर अशा ज्या धोकादायक पोस्ट असतात त्या बऱ्याच पोस्ट मध्ये एक असतं की तुम्हाला फारसा विचार करायला वाव न देता तुम्हाला एक्साइट करून त्या एक्साइटमेंट मध्ये तुमच्याकडनं ती लगेच फॉरवर्ड केली जाईल अशा पद्धतीचं त्याच्यामध्ये मजकूर असतो. अशा पद्धतीने ती लिहिली जाते. किती भीतीदायक आहे, किती घाणेरडं आहे, किंवा त्याच्या उलटही असते की किती अभिमानास्पद आहे, किती चांगली आहे असं. पण ह्यात खरं खोटं काही असू शकतं. मुळात तुम्हाला काहीतरी घृणा, चीड, द्वेष, अतिउत्साह, लोभ, अभिमान, दुराभिमान, आश्चर्य, अनुकंपा अशा बऱ्याच तुमच्या भावनांना आवाहन करून तुम्ही त्याच्यावरती विचार न करता पटकन फॉरवर्ड करा अशा हेतूने, अशा बेताने ती लिहिलेली असते. तर म्हणून आली पोस्ट की थांबायचं, त्याच्यावरती विचार करायचा, जरा वाचायचं, शांत राहायचं. आणि जसं आपण म्हणतो की रागावर नियंत्रण ठेवण्यासाठी आपण 1 ते 10 आकडे बोलायचे आणि मग रिॲक्ट व्हायचं, तर तसं आलेल्या पोस्टच्या बाबतीमध्ये तासभर थांबायचं. आली पोस्ट की काय आपल्याला वाटलं लगेच करूया तरी पण काय तशी गरजेची नसते. थांबायचं आपण. त्या एका तासामध्ये जमलं तर ती खरी खोटी शोधायचा प्रयत्न करायचा. इच्छा असेल, तुम्हाला जर का वेळ असेल तर. नाही तर 1 तासाने पुन्हा एकदा ती वाचली की तोपर्यंत कसं होतं की सुरुवातीची जी एक्साइटमेंट असते ती कमी झालेली असते, किंवा आपल्यालाच लक्षात येतं दुसऱ्यांना वाटलं की अरे ह्याच्यात हे आणि हे काय मॅच होत नाहीये, काहीतरी गडबड दिसते ह्याच्यामध्ये, काहीतरी विसंगती आहे. आणि तरीही जर का आपल्याला वाटत आहे नाही नाही तरीही ही फॉरवर्ड करायला पाहिजे, तर मग असा विचार करून बघायचा की ही आपल्या नावाने केली तर चालेल का. पण बऱ्याचदा आपण फॉरवर्ड करतो आणि मी तर बाबा मला आलेली फॉरवर्ड करतोय, त्यामुळे आपण नावानिरळ राहायचा प्रयत्न करतो. तर त्याच्याऐवजी आपल्या नावानिशी आता ही आपण करायची म्हटली तर चालेल का असा विचार करून बघायचा. तिथे बऱ्याचदा आपल्याला हे स्पष्ट होतं की आपण खरोखरी करणं गरजेचं आहे का नाही. आता काही लोकांचा असा प्रश्न असतो की एवढा वेळ असतो कोणाला,
कोण एवढा विचार करणार आणि थांबणार आणि हे सगळं करणार. अशा वेळेला एक विचार असा करायचा की आपल्याला आपण जी पोस्ट फॉरवर्ड करणार आहोत ती आपल्याला कुठून तरी ऐकी आलेली आहे, कोणीतरी बसून ती लिहिलेली आहे. आपल्याला जर का ते सांगायचं म्हटलं तर सबंध टाईप करायचं म्हटलं तर किती वेळ लागेल. तो आपला वेळ एनिवे वाचलेलाच आहे ना. मग त्या वाचलेल्या वेळाचा सदुपयोग करून आपण ती खरी का खोटी हे शोधायचा प्रयत्न करायला काही हरकत नाही. त्याच्यामुळे वेळ नाही असं ते म्हणतात तर नाही मग पाठवू नका. मग तुम्ही स्वतः लिहा असं म्हटलं तर मग काय होईल, त्याला तुम्हाला वेळ द्यायलाच लागेल. मग तोच वेळ इथे दिला कारण आता तुम्हाला एनिवे लिहायला लागलेलं नाहीये. तर असं करून तुम्ही त्याच्यासाठी वेळ काढू शकता इच्छा असेल तर. आता ह्या पोस्ट फॉरवर्ड का केल्या जातात तर बऱ्याचदा त्याच्यामागची कारणं म्हणजे भावनिक होऊन वाहवत जातात. म्हणजे आता मी सुरुवातीला म्हटलं तसं लोकांना एक्साइट करून लगेच त्यांच्या मार्फत ती फॉरवर्ड करून घेतली जाते. तर त्यामुळे भावनिक होऊन वाहवत जाणं याच्यामुळे होते. तपासण्याबाबत अज्ञान असतं किंवा आली आहे मला शंका वाटते पण ही तपासायची कशी ह्याच्याबद्दल काहीच माहिती नाही, त्यामुळे फॉरवर्ड होऊ शकते. किंवा तपासायचा आळस, कधी कधी माहित असतं की ह्या साईटवरती ते फॅक्ट चेक करून देतात बरं का, तिथे जाऊन बघायला काही हरकत नाही, हे आपल्याला कधी कधी मनात येतं पण डाय ना काय आपण ढकलून देऊ असं म्हणते. तपासण्याचा आळस करून फॉरवर्ड केली जाते किंवा फॉरवर्ड करण्याचा सोपेपणा. कुठेही तुम्हाला जर का काहीतरी आलं काहीतरी ते दुसऱ्याला द्यायचं म्हटलं की एरवी ते लिहा पुन्हा पाठवा पोस्टाने पाठवा वगैरे हे सगळं करण्यापेक्षा इथे एक क्लिक केली की तुम्ही ती फॉरवर्ड करू शकता, रिट्वीट करू शकता, शेअर करू शकता. त्यामुळे अतिशय सोपं झालेलं आहे. पुन्हा कधी कधी कसं असतं की फॉरवर्ड केल्यामुळे लोकांना काहीतरी केल्याचं असं एक क्षणिक समाधान मिळतं. हा मी लोकांना सावध केलंय, लोकांना यातला धोका सांगितलेला आहे किंवा लोकांच्या उपयोगाचं काहीतरी फॉरवर्ड केलेलं आहे असं एक क्षणिक कसवं समाधान असतं बऱ्याचदा त्यात. आणि अजून एक कारण असं असतं म्हणजे की खोटेपणा किंवा चूक करून सुद्धा नामानिरळ राहायची सोय असते त्याच्यात. मला काही माहित नाही मी तर जे मला आलं ते फॉरवर्ड केलं. ह्या सगळ्या कारणांमुळे पोस्ट शंकास्पद वाटली किंवा खात्री नसली तरी पण ती फॉरवर्ड केली जाते. आता अशी न विचार करता न तपासता पोस्ट फॉरवर्ड केली तर त्याच्यामुळे काय काय धोके आहेत, त्याचे काय काय त्रास संभवतात. तर त्याच्यामुळे चुकीचं इमेज निर्मिती होते, चुकीची दोन्ही अर्थाने. कदाचित एखादी व्यक्ती मोठी नसेल पण त्याच्याबाबत खोट्या गोष्टी सांगून त्याची खोटी इमेज चांगली क्रिएट केली जाऊ शकते किंवा एखाद्याची खोटी बदनामी होऊ शकते. तुम्ही फॉरवर्ड करणाऱ्या पोस्ट जर का एखाद्याबद्दल वाईट लिहिलेलं असेल त्याच्यामुळे एखाद्याची बदनामी होऊ शकते, एखाद्याचं आर्थिक नुकसान होऊ शकतं. तुम्ही जर का काहीतरी योजना कळवली आणि ती जर का बनावट असेल बोगस असेल तर आलेली पोस्ट बघून त्यांनी सुद्धा न विचार करता त्यात काहीतरी समजा पैसे घातले तर त्याचं आर्थिक नुकसान होऊ शकतं. तुम्ही जर का एखाद्या रोगाचा उपचार म्हणून कोणाला तरी काहीतरी पाठवलं असेल तो उपचार करून आणि तो जर का खरा नसेल पोस्ट फेक असेल तर त्या उपचारामुळे रोग बळावू शकतो, कदाचित त्याच्यात जीवही जाऊ शकतो. किंवा रोगाबद्दल नाही पण कधी कधी स्वतंत्रपणे सुद्धा इतर काही फेक पोस्टमुळे जीव जातात लोकांचे. म्हणजे उदाहरणार्थ सांगितलं होतं की गावामध्ये मुलं पळवणारी टोळी आलेली आहे. कोणीही बाहेर गावाचा संशयास्पद पण नाही, तो बाहेर गावाचा कोणतरी दिसला नवखा माणूस दिसला त्यात त्यांनी समजा चांगल्या भावनेने गावातल्या एखाद्या लहान मुलाला चॉकलेट बिकलेट दिलं तरी पण मग त्याला मारहाण होऊ शकते, त्यात त्याचा जीवही जाऊ शकतो. काही फेक पोस्टमुळे दंगली घडलेल्या आहेत. तर असे सगळे धोके त्या फेक पोस्ट मध्ये असतात. तर फेक पोस्ट तुम्ही पाठवत राहिल्यामुळे तुमचं स्वतःचं सुद्धा कसं काय नुकसान होतं तर तुमच्या विचारशक्तीबद्दल लोकांच्या मनात शंका निर्माण होऊ शकते. आता उदाहरणार्थ बघा की नॉन लीप इयर मधल्या प्रत्येक फेब्रुवारीला 28 दिवस असतात, कॉमन सेन्स आहे. प्रत्येक आठवड्याला 7 दिवस असतात, हा कॉमन सेन्स आहे. म्हणजे नॉन लीप इयर मधल्या फेब्रुवारीमध्ये बरोबर 7 दिवसाचे 4 आठवडे बसणार आहेत, 7-28. म्हणजे नॉन लीप इयर मधल्या प्रत्येक फेब्रुवारीमध्ये प्रत्येक वार हा बरोबर 4 वेळा येणार आहे. यात काहीही तुम्हाला वेगळं नॉलेज असायची गरज नाही, काही विश्वकोश गुगल करायची गरज नाही. तरी सांगितलं जातं की या वर्षीच्या फेब्रुवारीमध्ये बरोबर सगळे वार 4-4 वेळा येणार आणि हा कित्येकच्या वर्षांना आलेला पहिला फेब्रुवारी. आता अशी जर का पोस्ट फॉरवर्ड करायला लागलं तर लोकांच्या मनात शंका येणार, एवढंही याला कळत नाही. त्यामुळे तुमच्या विचार क्षमतेबद्दल लोकांच्या मनात शंका येऊ शकतात, तुमची विश्वासार्हता कमी होऊ शकते. म्हणजे तुम्ही जर का सातत्याने न तपासता पोस्ट पाठवत गेलात आणि भले तुम्ही नाही दुसऱ्या कोणतरी लक्षात आणून अरे ही खोटी आहे बरं का, आणि नंतर हळूहळू लोकांच्या लक्षात अरे आता काय न तपासता फॉरवर्ड करतो, मग तुमच्या विश्वासार्हतेबद्दल लोकांच्या मनात शंका येऊ शकते. हे तसं म्हटलं तर कमी फक्त वैयक्तिक त्रासाचे हे मुद्दे, पण
तुम्ही परदेशी जाण्यासाठी, स्पेशली इथे आता सगळे जे तरुण तरुणी जमलेले आहेत मित्रमैत्रिणी माझे, ते पुढे शिकून कदाचित परदेशी जायचा प्रयत्न करतील, तर त्यावेळेला तुमच्या व्हिसाच्या वेळेला तुमचं सोशल अकाउंट तिथे द्यायला लागतं आणि तिथे तुम्ही काय स्वरूपाच्या पोस्ट ऑलरेडी शेअर केलेल्या आहेत, पोस्ट केलेल्या ते बघितलं जातं. आणि तिथे जर का तुमच्या पोस्टला सातत्याने कुणीतरी कमेंट करणार हे कुठे दाखवलं असेल, तर तुम्हाला व्हिसा मिळायला अडचण येऊ शकते. ही फार मोठी अडचणीची गोष्ट ठरू शकते तुमच्यासाठी. किंवा नोकरीच्या वेळेला सुद्धा बॅकग्राऊंड चेक केला जातो की ही व्यक्ती जी आहे, एस्पेशली फार मोठ्या पदावरच्या व्यक्तीच्या बाबत आपल्या कंपनीच्या कल्चरशी असं वागणं मॅच होतंय की नाही हे पण तपासलं जातं. तिथे साध्या अगदी एंट्री लेवल द्यायला पण कधी कधी बघतात की बाबा हा कसा माणूस आहे. तर तिथे तुम्ही काय पोस्ट कुठे शेअर केलेला आहे ज्याच्या आधारे तुम्हाला नोकरी मिळण्यात अडचणी येऊ शकतील. आणि सगळ्यात त्रासदायक आणि अजून हे म्हणजे प्रत्यक्ष तुम्हाला पोलिसांकडनं अटक सुद्धा होऊ शकेल की तुम्ही जर अफवा पसरवत असाल, कोणाची तरी खरोखर बदनामी करत असाल तर हे वैयक्तिक सामाजिक असे खूप मोठ्या प्रकारात धोके आहेत त्याचे. आता समजा आपण धरून चालू की एखादी पोस्ट एका माणसाने अर्ध्या तासामध्ये 2 जणांना फॉरवर्ड केली. त्या 2 जणांनी त्याच्या पुढच्या अर्ध्या तासात अजून 2 जणांना फॉरवर्ड केले. आता प्रत्येकाने फक्त 2-2 जणांना फॉरवर्ड करत जायचं ठरवलं किंवा त्यांनी केलं तरी लक्षात घ्या अर्ध्या तासानंतर ती 2 जणांकडे असते, 1 तासानंतर ती 4 जणांकडे असते. मग 4 ते 8 होतात, 8 ते 16, 16 ते 32, 32 ते 64 म्हणजे 2.5 तासांमध्ये ती 32 लोकांकडे, 3 तासांमध्ये 64 लोकांकडे आणि 24 तासांमध्ये ती किती लोकांकडे पोहोचत असेल तुम्हाला काही अंदाज आहे का? ती घात श्रेणीने जेव्हा संख्या वाढते तेव्हा ती अफाट वाढत जाते. त्यामुळे 24 तासांमध्ये मी ऍक्च्युली प्रेझेंटेशन करता असं तुम्हाला तो आकडा दिसला असता. हा आकडा मला सांगता येत नाहीये, काहीतरी एक 12-14 आकडा येतो, एवढ्या लोकांपर्यंत जाते. आणि त्या आकड्यापेक्षा पृथ्वीची लोकसंख्या आज कमी आहे. पृथ्वीची लोकसंख्या आता 802.5 कोटी आहे. त्याच्यापेक्षा काही कोटी लोकांपर्यंत ती पोहोचू शकते जर का फक्त 2 जणांनी प्रत्येकाने जर का 2च जणांना दर अर्ध्या तासाने करायचं, ज्याला आले त्यांनी प्रत्येकाने करायचं असं म्हटलं. आता प्रत्यक्षात असं होतच असं नाही. त्यामुळे थिअरी मधला हा आकडा असला तरी पण तो तसा कमी असू शकतो, पण खूप मोठ्या प्रमाणात ती पसरवली जाऊ शकते. आणि एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्ही पाठवलेली पोस्ट जर का फेक आहे हे लक्षात आलं तर ती फेक आहे ही सांगणं ही तुमची नैतिक जबाबदारी आहे. तुम्ही ज्यांना सांगितलं त्या प्रत्येकाला खरं तर तुमच्या मार्फत ते जायला पाहिजे की नाही बाबा मी आधी पाठवलेली पोस्ट फेक होती तर तू त्याचा प्रसार करू नको. आता ह्याचा त्रास किंवा ह्याचे धोके एवढे आहेत की आपल्या सायबर पोलिसांमार्फत वेळोवेळी आवाहन केलं जातं. आजकाल तुम्ही हे पण ऐकलं असेल, तुम्ही कोणालाही फोन केला की ऐकवलं जातो, मेसेज ऐकवला जातो, त्यातनं लोकांना सावधान केलं जातं. पण त्याचबरोबर सायबर पोलीस सुद्धा वारंवार आवाहन करत असतात की फेक पोस्ट म्हणजे तपासल्याशिवाय फॉरवर्ड करू नका. फेक तुम्हाला तपासल्यानंतर कळलं पण तसं करू नका. आपल्या संरक्षण मंत्र्यांनी आवाहन केलेलं आहे, दस्तूर सुद्धा आपल्या पंतप्रधानांनी आवाहन केलेलं आहे. म्हणजे 1-2दा त्याच्या बातम्या आहेत, त्या प्रेझेंटेशन मध्ये मी दाखवू शकलो होतो. तर त्यामुळे पंतप्रधानांचं सुद्धा आवाहन आहे की तुम्ही तपासल्याशिवाय पोस्ट फॉरवर्ड करत जाऊ नका. आणि तुम्ही जर का असं करत असाल तर एक प्रकारे तुम्ही त्यांना धुडकावून लावत आहात, तुम्ही त्यांचा अपमान करतात असाही त्याचा एक अर्थ होतो. त्यामुळे कुठल्याही अँगलने बघितलं तरी हे अडचणीचं आहे आणि त्रासदायक आहे, धोकादायक आहे, चुकीचं आहे. आता फॅक्ट चेक करायचं म्हटलं तर आपण ते कसं आणि काय चेक करू शकतो? तर आलेल्या मेसेजमध्ये सगळ्या गोष्टी एकत्र असतात. म्हणजे त्याच्यातनं लोकांचे विचार त्यात असतात, लोकांच्या भावना, त्यांची मतं, त्यांच्या कल्पना, या सगळ्या गोष्टी कशा आहेत की ह्या सब्जेक्टिव्ह आहेत. की त्या व्यक्तीला एखादी गोष्ट धोकादायक वाटली तरी दुसऱ्याला ती वाटेलच असं नाही. एखादी गोष्ट फार भीतीदायक वाटली तरी दुसऱ्याला वाटेलच असं नाही. ह्या सगळ्या सब्जेक्टिव्ह गोष्टी आहेत, त्या बाजूला ठेवायच्या. पण त्याच्यामध्ये काही वस्तुनिष्ठ किंवा ऑब्जेक्टिव्ह गोष्टी असतात. उदाहरणार्थ त्यात काहीतरी घटनेचा उल्लेख असतो, कुठल्या तरी व्यक्तीचा उल्लेख असतो, कुठल्या तरी तारखेचा उल्लेख असतो, किंवा काही आकडेवारी दिलेली असते, काही वैज्ञानिक सिद्धांत दिलेले असतात किंवा लॉजिकल मांडणी केलेली असते. ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या तपासण्याजोग्या असतात. तर फोकस आपला त्याच्यावर असला पाहिजे, कारण त्या सब्जेक्टिव्ह गोष्टी आहेत त्या व्यक्तीनुसार बदलू शकतात. आता त्यासाठी आधी पोस्ट की आधी थांबायचं, मगाशी म्हटलं तसं थांबायचं
आणि जर का ती सोशल मीडियावरती कुठे शेअर केलेली असेल, ट्विट केलेली असेल किंवा पोस्ट केलेली असेल, तर त्याच्या खालच्या कमेंट एकदा बघा. कारण होतं असं की आपण तिथे जाऊन ती पोस्ट बघतो तोपर्यंत ऑलरेडी काही लोकांनी बघितलेलं असतं आणि बघितलेल्या लोकांपैकी काही लोक हे तिकडे नमूद सुद्धा करतात की अरे ही तर खोटी आहे किंवा ह्याने ऑलरेडी फॅक्ट चेक केलं आहे. आपल्याला जी पोस्ट शेअर करावीशी वाटते ती त्याच्या खालच्या कमेंट एकदा बघा की त्याच्यात तुम्ही ऑलरेडी सांगितलेलं आहे का. बरं नसेल तसं काही, तिथे काय आढळलं नाही, पण तुम्हाला शंका असेल तर त्याच्या नावाने तसं सर्च करून बघा एक पटकन. समजा त्यातनंही कळलं नाही तर तुम्ही ज्यांनी पोस्ट केले त्यांना डायरेक्ट विचारलं बाबा हे कशाच्या आधारे तू म्हणतोय आणि ह्याला पुरावा काय. काही पुरावा नाही तर काहीतरी दावे करत असेल तर मग ते त्याला काही तथ्य नाही आणि ते खात्री नाही म्हणून तुम्ही ते मग फॉरवर्ड न केलेले चांगलं असतं. हा त्यातनं घेण्यासारखा मुद्दा आहे. आता ते तपासायचं म्हटलं, आपल्या आपण तपासायचं म्हटलं तर आधी आपल्या भावनांवरती आपण काबू ठेवायचा. म्हणजे आपल्याला पोस्ट आल्यानंतर एकदम भीती वाटली, घृणा वाटली, चीड आली, अभिमान वाटला फार, ह्या सगळ्या भावना काबू ठेवायच्या आणि जे लिहिलंय ते शब्दशः वाचायचं. म्हणजे प्रूफ रीडर किंवा मुद्रित शोधन ते म्हटलं जातं की तिथे जे लिहिलंय ते वाचतो तो माणूस. त्याच्यात एकेकाळी आता आपल्याला ऑटो करेक्ट आहे, स्पेल चेक आहे, त्याच्यामुळे विचार न करता तो ऑटो कॉम्प्युटरकडनं उत्तर दिलं जातं. पण एकेकाळी जेव्हा मजकूर छापला जायचा तेव्हा ते कामं करणारी ती विशिष्ट माणसं असायची की ते जे लिहिलेलं मजकूर आहे ते तपासायचं आणि त्यात काही गुन्हा असेल तर दुरुस्त करायचं. तर तसं आपल्याला त्या दृष्टिकोनाने ती पोस्ट वाचायला लागते की त्यात काय लिहिलंय, आपल्या मनातल्या भावना बाजूला ठेवून काय लिहिलंय ते पूर्ण वाचायचं. त्यातली वाक्य सुटी करायची आणि मगाशी म्हटलं तसं विचार, भावना असे काही काही सब्जेक्टिव्ह गोष्टी त्या बाजूला काढायच्या आणि फक्त त्यातली तथ्य आहे, घटना, व्यक्ती, प्रसंग, आकडेवारी हे सगळे बाजूला काढायचे त्याच्यावरती फोकस करायचा आणि त्यात काय म्हटलंय ते तपासायचं. तर ह्यात एक करता येते की तुम्ही ऑलरेडी ह्याचं कोणी फॅक्ट चेक केलंय का हे तुम्ही बघू शकता आणि तसं जर का तुम्हाला दिसलं नाही तर मग तुम्ही त्यातल्या झालेल्या पोस्टच्या मजकुराच्या द्वारे तुम्ही चेक करू शकता किंवा त्यातले फोटो, व्हिडिओ, इमेज ह्यातलं जे काय त्याच्या आधारे करू शकता आणि दोन्हीच्या आधारे, जर का व्हिडिओ असेल तर दोन्हीच्या आधारे करू शकता. मजकुराच्या आधी करायचं, मजकुरातलं करायचं असेल तर त्यातला जो काही गाभा असेल त्या तुमच्या पोस्ट मधला की बाबा अमुक अमुक ठिकाणी अमुक अमुक झालं, अमुक अमुक ठिकाणी अमुक अमुक झालं, याची एक गुगल क्वेरी फॉर्म करायची की उदाहरणार्थ आता काहीतरी मध्यंतरी एक पोस्ट आलेली होती की ज्याच्यामध्ये कम्प्युटर पुढे काहीतरी एक व्यक्ती बसलेली आता एका देवळामध्ये पुतळा कोरल्याचा आहे आणि ते त्यामुळे तेव्हा की फार पूर्वीपासून ते कम्प्युटर आहेत असा त्यात दावा केलेला. एक साधी क्वेरी आपल्याला करता येईल की स्कल्पचर विथ कम्प्युटर अँड कीबोर्ड, एवढं तुम्ही गुगल पुढे टाकायला लागलं तरी पण खरं तर तो आपण तुम्हाला सजेस्ट करतो किंवा त्यात तुम्ही चेक करायचं स्कल्पचर विथ कम्प्युटर अँड कीबोर्ड रिअल ऑर फेक. तर कुठलंही जो काही त्या पोस्ट मधला मुख्य नाव असेल तो तुम्ही त्याच्यामध्ये रिअल ऑर फेक किंवा ट्रू ऑर फॉल्स असं तुम्ही गुगलला विचारलं की तो ऑलरेडी फॅक्ट चेक केलेला असेल तर तुम्हाला लगेच खाली ती यादी दिसते आणि त्याच्या आधारे मग तुम्हाला कळतं की अरे हा हे ऑलरेडी केलेलं आहे. आणि जर का तसं काही कुठे केलेलं तुम्हाला दिसलं नाही तरी पण शंका वाटते तर त्यातला जो काही फोटो आहे तो फोटो घ्यायचा, स्क्रीनशॉट घ्यायचा आणि काही रिव्हर्स इमेज सर्च वेबसाईट असतात. अगदी साधे रिव्हर्स इमेज सर्च म्हणून तुम्ही गुगलवरती क्वेरी टाकली की तुम्हाला अशा वेबसाईट मिळेल, तिथे तो फोटो अपलोड करायचा आणि त्याला विचारायचं की हा फोटो अजून कोणी कोणी दाखवलेला आहे. तो रिव्हर्स इमेज सर्च सॉफ्टवेअर जे काय ते तुम्हाला तुम्ही अपलोड केलेला फोटो अजून कोणी कोणी शेअर केला नाही ह्याची यादी सबंध साईटच्या लिंक सकट देतो. आता तिथे होतं असं की तुम्हाला ज्या कॉन्टॅक्टमध्ये ज्या पोस्टद्वारे तो फोटो आलेला आहे त्याच तीच पोस्ट असंख्य लोकांनी शेअर केल्यामुळे बहुतेक सगळ्या पोस्ट तुम्हाला तशाच मिळतील किंवा बहुतेक सगळे तुम्हाला सर्च रिझल्ट कसे मिळतील पण काही वेगळे मिळतील. म्हणजे उदाहरणार्थ आता जर का हे असेल तुम्हाला जर का हा बघा या वर्षीचा कुंभमेळा असं म्हणून काहीतरी व्हिडिओ आलेला तुम्ही तो सर्च केला, असंख्य लोकांनी तोच व्हिडिओ सर्च केला या वर्षीचा कुंभमेळा म्हणून केलेला असेल, पण तुम्हाला दुसरा एखादा काहीतरी व्हिडिओ मिळेल की तोच व्हिडिओ आहे आणि 4 वर्षांपूर्वीचा आहे. अरे मग आता या वर्षीचा जर का कुंभमेळा आहे तो 4 वर्षापूर्वीचा व्हिडिओ शेअर केलेला का, आपण तिथे तर धडधडीत दिसत असतो की या 4 वर्षापूर्वीचा व्हिडिओ आहे, याचा अर्थ हा या वर्षीचा म्हणून सांगितला जाणारा व्हिडिओ पुन्हा आहे. तर असं तुम्ही ते रिव्हर्स इमेज सर्च करून करू शकता. पण आता इथे तुम्हाला जर का हे करायचं असेल ऑलरेडी फॅक्ट चेकिंग साईटकडे कोणी चेक केलेलं नसेल तर तुम्ही त्यांना रिक्वेस्ट टाकू शकता की ही मला अशी पोस्ट आलेली आहे ती खरी का खोटी तुम्ही तपासून सांगा. आता त्यांच्याकडे कसे रिसोर्सेस असतात, तज्ञ माणसं असतात वेगवेगळ्या क्षेत्रातली, त्याच्यामुळे ते लोक त्याच्यावरती लगेच खूप संख्येने अशा त्यांना पोस्टची विचारणा झाली तर ते हे करतात कार्यवाही करतात आणि सांगतात. कारण त्याच्यासाठी काही दिवस थांबायला लागतं.
खरा खोटेपणा करायला, कारण त्यांच्याकडे असंख्य पोस्ट येत असतात, त्यातनं ते त्यांना जमेल तसं ते फॅक्ट चेक करून सांगतात. त्यामुळे त्यांना आवाहन आपण करू शकतो. नाही तर मगाशी म्हटलं तर चित्र मजकुराच्या आधारे आपण इमेज आणि टेक्स्ट करू शकतो, तसंच व्हिडिओ सुद्धा करू शकतो. तर व्हिडिओ तर करायचं झालं तर ते जरा ट्रिकी आहे, पण आलेला व्हिडिओ आपण बारकाईने बघायचा आणि व्हिडिओमध्ये काहीतरी दावे केलेले असतात आणि ते त्या दाव्याशी सगळं काही त्या व्हिडिओमध्ये सुसंगत आहे की नाही हे बघायचा प्रयत्न करायचा. उदाहरणार्थ जर का त्यात मगाशी उदाहरण दिलं, आता बघायचं झालं तर काय बघायचं, कुठलीही बारीक सारीक गोष्ट ही त्या हव्या त्या जागी आहे की नाही हे एक आपण बघू शकतो. मग त्याच्यामध्ये जी लोक आहेत त्यांचे कपडे काय स्वरूपात आहेत, त्यांनी ते डोक्यावरती काहीतरी टोप्या किंवा वेगळे काही फेटे बांधलेले आहेत, तिथे त्यांची स्टाईल काय आहे, आजूबाजूची झाडं वनस्पती कशा आहेत, आजूबाजूला बाकीचं भौगोलिक हे काय. तुम्हाला जर का सांगितलं असेल की आज मी एमपी मध्ये गेलो होतो आणि बॅकग्राऊंडला जर का बर्फ दिसत असेल तर एमपी मध्ये बर्फ कुठून आला, त्यामुळे बारीक सारीक सगळ्या भौगोलिक वैशिष्ट्य काय तिकडची, पाठीमागे कुठली एखादी मोठी इमारत आहे का, दुकानं असतील तर तिथल्या पाट्यांवरची भाषा, मजकूर, आजूबाजूला पोस्टर्स असतील, बॅनर्स असतील तर त्यात काय मजकूर लिहिलेला आहे, ह्या तुम्ही म्हणाल त्या गोष्टी बारकाईने बघायच्या आणि त्या सगळ्या सुसंगत आहेत की नाही हे एकदा तपासायचं. त्या व्हिडिओमध्ये जर का काही आवाज असतील त्यांचा बारकाईने अभ्यास करायचा. मग तिथे कुठेतरी काहीतरी वाद्य वाजवण्याचा आवाज असेल, ते वाद्य कुठलं ते त्या भागात बरोबर वाजवलं जातं की नाही, कुठेतरी काहीतरी कोणतरी बोलत असेल त्यांची भाषा काय आहे, ते काहीतरी शिव्या देत असतील, कुठल्या भाषेमध्ये बोलतात ते झालं, त्याच्यानंतर कोणी आज्ञा देत असेल तर ते काय आहे, हे सगळ्या प्रकारचे आवाज. मग कुठे काही घंटा वाजते का, चर्चची बेल वाजते का, अजून कुठला गाडीचा आवाज आहे का, बारीक सारीक प्राणी असतील तर काय. एक प्रकारचं पोलीस तपासासारखं ते काम असतं, पण ते सरावाने जमू शकतं आणि हे बारकाईने. आणि ह्या कुठलीही विसंगती असेल की त्यांनी दावा केलेल्या ह्याच्याशी न जुळणारी गोष्ट असेल तर ती शंकास्पद आहे आणि मग त्या व्हिडिओच्या खरेपणाबद्दल मग शंका निर्माण होऊ शकते. ह्या पलीकडे जाऊन कधी कधी हा व्हिडिओ अमुक ठिकाणचा पण सांगितलं जातं आणि तिथे जर का तुम्हाला काहीतरी चौकाचं नाव दिसतं, कुठला तरी एखादा चौकामधला पुतळा दिसतो, तुम्ही गुगल मॅप मध्ये जाऊन त्या चौकाच्या नावाने सर्च करू शकता की तो कुठल्या गावात आहे. आता तो जर का त्या व्हिडिओमध्ये सांगितलं मी आज अमुक अमुक गावात आहे आणि तिथे अमुक अमुक हा चौक माझ्या मागे आहे, पण तो चौक जर का तुम्ही गुगलमध्ये सर्च केल्यानंतर गुगल मॅप मध्ये सर्च केला आणि कळलं की तो चौक तर भैताच गावामध्ये, तुम्ही गुगल स्ट्रीट व्ह्यू वापरून जाऊ शकता. एरवी आपण ही सगळी टूल्स आपल्या वैयक्तिक कामासाठी गुगल मॅप वापरतो, कधी कधी गुगल स्ट्रीट व्ह्यू बघतो, पण हे पण आपल्या गरजेपुरतं वापरतो. ह्या सगळ्याचा वापर फॅक्ट चेकिंग साठी पण होऊ शकतो. तुम्ही गुगल स्ट्रीट व्ह्यू मधनं प्रत्यक्ष तिकडे जाऊन तिकडनं गाडीतनं गुगलच्या गाडीने केलेलं शूटिंग बघून ठरवू शकता आणि हा तर त्या गावातला व्हिडिओ त्या गावातला चौक आहे आणि हा तर म्हणतो ह्या गावात आहे, असं कसं असू शकतं. अशा पद्धतीने तुम्ही ते तपासू शकता. किंवा व्हिडिओ मधला पुन्हा एखादा स्क्रीनशॉट घेऊन त्याच्या आधारे मगाशी म्हटलं जसं रिव्हर्स इमेज सर्च करून हाच व्हिडिओ कोणी शेअर केला आहे हे बघून सगळं करू शकता. या सगळ्या माहितीची म्हणजे व्हिडिओची, आवाजाची, त्यातल्या ह्या दिलेल्या माहितीची, ह्या सगळ्याची सांगड घालून आपण मग सगळ्यात सुसंगत आणि सगळ्यात खात्रीचं चित्र काय उभं राहतं त्याचा एक अंदाज घेऊ शकतो आणि मग ते खरं का खोटं ठरवू शकतो. तर एक गोष्ट लक्षात ठेवा की आपल्या सर्वसामान्य लोकांच्या आयुष्यामध्ये अशी एकही पोस्ट येत नाही की बाबा जी आपण पाठवली नाही तर आकाश कोसळेल किंवा जगबुडी होईल, काहीतरी फार मोठ्या प्रमाणात लोक मरतील. त्यामुळे घाई करायची नाही आणि आपली पोस्ट एक वेळ गेली नाही तरी चालेल, पण खोटी पोस्ट गेली तर ती खोटी आहे सांगत पटणं अतिशय अडचणीचं असतं. मगाशी म्हटलं तसं आपल्याकडनं एकदा पोस्ट गेल्यानंतर ती कुठे आणि कोणापर्यंत गेली आपल्याला कळायला मार्ग नसतो, पण तरीही त्याची नैतिक जबाबदारी आपलीच असते आणि अशी कुठलीही पोस्ट नसते की आली की लगेच पुढे ढकललीच पाहिजे म्हणून. त्यामुळे घाई करायची नाही आणि सगळ्यात खात्रीचा चांगला मार्ग म्हणजे खात्री नाही तर पाठवायची नाही. म्हणजे तुम्ही वेगवेगळ्या मार्गाने खात्री करून घ्या आणि त्यातही जर का ती खरीच आहे असं जर का लक्षात आलं तर मग ती फॉरवर्ड करा. त्यामुळे खात्री नाही तर पाठवायची नाही हा एक आपण मंत्र लक्षात ठेवायचा. आणि तुम्ही कदाचित एक वाक्य ऐकलं असेल किंवा आपण म्हणतो तो मंत्र लक्षात ठेवा. एक टीप मी ही सांगेन की खात्री नाही तर पाठवायची नाही, काही का असे ना, काही का त्यात सांगितलेलं असे ना. आणि दुसरी म्हणजे विथ ग्रेट पॉवर कम्स ग्रेट रिस्पॉन्सिबिलिटी. त्यामुळे सोशल मीडिया हे आपल्याकडचं एक साधन आहे माहितीचं लोकशाहीकरण करण्याचं.
त्यामुळे कोणीही उठून म्हणजे नावाजलेल्या एखाद्या वृत्तपत्रात एखादी बातमी आली तरी त्याच्या विरुद्ध एखादं जर का तुमच्यापाशी जर का खात्रीचा पुरावा असेल तर तुम्ही सोशल मीडियाद्वारे सांगू शकता की त्यांनी प्रसिद्ध केले त्याच्याविषयी इकडची परिस्थिती वेगळी आहे. हे हत्यार आपल्या हातात आहे तर त्याचा आपण जबाबदारीने वापर करायला पाहिजे. त्याच्यामुळे मी तुम्हाला दोन गोष्टी सांगेन. एक म्हणजे विथ ग्रेट पॉवर कम्स ग्रेट रिस्पॉन्सिबिलिटी. त्यामुळे सावधगिरी बाळगा आणि खात्री नाही तर पाठवायची नाही. त्यामुळे हे टिप तुम्ही लक्षात ठेवा. आणि मला जे सांगायचं होतं ते मी मांडले आहे तुमच्याकडे. कोणाला जर का काही शंका असतील तर जरूर विचारू शकता. विचारा. तर फेक न्यूजच्या बाबतीमध्ये आता भारतीय न्याय संहिता आलेली आहे. त्याच्यामध्ये काही आता या सरकारने ज्या याच्यामध्ये काही ऍडिशनल हे केले आहेत का, काही कलम दिले तर त्याच्यावर फेक न्यूज पत्रकारांना लोकांना काही शिक्षा होऊ शकेल, त्याच्यावर काय प्रतिबंध येऊ शकेल का, किंवा पोलीस स्टेशनमध्ये थोडा लागू शकेल आणि संबंधित यंत्रणांना थोडासा ताप होतो. भारतीय न्याय संहितेमध्ये काही कलम ऍड केली आहे. त्याच्याबद्दल खरं तर इकडे बाकी ते कायदे तज्ञ आपल्या बरोबर आहेत ते जास्त चांगल्या पद्धतीने सांगू शकतील. पण असे कायदे आहेत. पण आता होतं कसं ह्याच्यामध्ये की अभिव्यक्ती स्वातंत्र्य हा एक त्याच्यामध्ये मुद्दा आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्यामध्ये तुम्हाला तुमच्या मनात आलेल्या कल्पना विचार तुमची मतं तुम्हाला जाहीरपणे व्यक्त करायचं स्वातंत्र्य असलं पाहिजे. लोकशाहीमध्ये ते अतिशय महत्वाचं स्वातंत्र्य आहे. तर त्याच्यामुळे त्याखाली तुम्हाला डायरेक्ट तुम्ही काहीतरी मला खोटं वाटतं म्हणून तुम्ही हे सांगता म्हणजे असं कोणी म्हणू शकत नाही. आणि ते अभिव्यक्ती स्वातंत्र्य प्रत्येकाला आहे. पण अभिव्यक्ती स्वातंत्र्य सुद्धा अमर्याद नाहीये. त्याला कायद्याने बंधनं घातलेली आहेत. त्यामुळे राष्ट्रीय एकात्मता किंवा सार्वजनिक नीतिमत्ता आरोग्य ह्याला बाधक जर का काही तुमची पोस्ट असेल तर नक्की त्याच्यावर विरुद्ध कारवाई केली जाते. त्याच्यामुळे मला अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे त्याच्यामुळे मी काय हवं ते पोस्ट करेन असं म्हणता येत नाही. त्याच्या खाली त्याला बंधनं आहेत आणि तसे काही कायदे नक्कीच आहेत. सर कधी कधी मीडिया देखील काही ज्या गोष्टी आहेत त्या चुकीच्या पसरवत असते. आता मला माहिती आहे की आठवतात एक वृत्तवाहिनी होती आणि मध्यंतरी एक वादळ आलं होतं आणि वादळाचं चित्रीकरण करताना तो अँकर समोर उभा होता आणि मागे खूप सोसाट्याचा वारा येतोय आणि तो हलतोय असं ते सगळं चित्र दाखवलं जात होतं आणि एक व्यक्ती त्याच्या मागून चाललाय तो नॉर्मली चाललाय. मग असं मीडिया सुद्धा अशा प्रकारे हे करत असतं तर कुठेतरी तुम्ही याबाबत काय मार्गदर्शन कराल? इंटरेस्टिंग प्रश्न आहे. आता ह्यात कसं होतं की जसं मी आता म्हटलं की माहितीचं डेमोक्रेटायझेशन झालेलं आहे. लोकशाहीकरण झालेलं आहे. त्यामुळे स्पर्धा वाढलेली आहे. वेगवेगळ्या चॅनेल्सची आपापसात ही स्पर्धा असंख्य चॅनेल्स आलेली आहेत. प्रत्येक चॅनेलला टीआरपी मिळवण्यासाठी आपल्याकडे लोकांना खेचायची त्यांची आपापसातली स्पर्धा आहे. त्याच्यामुळे जो ज्या मार्गाने त्यांना सुटेल त्या मार्गाने ते करत असतात. तुम्ही म्हटलं ते उदाहरण नाही मलाही आठवत आहे ही चुकीची गोष्ट आहे. पण त्यांनी ते लोकांना आकर्षित करण्यासाठी एवढ्या वादळामध्ये मी तरीही उभा आहे किंवा किती वादळ आहे पढा चढाके म्हणतो तसं ते सांगायचा कदाचित प्रयत्न असेल किंवा इथे मी उभा आहे असं सांगायचा प्रयत्न असेल. तर हे त्यांच्याकडनंही चुका होतात. त्यामुळे आपण चिकित्सा करणं हा आपला अधिकार आहे हे कायम लक्षात ठेवायचं. हे तसं करत असतील तरी माझं तर हेही म्हणणं आहे की फॅक्ट चेकिंग साईटवर ज्या फॅक्ट चेक केलेल्या असतात त्याही आपण जरूर बारकाईने वाचा. कारण त्यांनी चांगल्या फॅक्ट चेकिंग साईटची माझ्यामध्ये जबाबदारी अशी असते की त्यांनी ते उलगडून सांगितलं पाहिजे की हे आम्ही कसं तपासलं आणि आम्ही याला फेक का म्हणतोय. त्या ज्या काही स्टेप्स दिलेल्या असतात त्या सोप्या असतात. आपणही त्या करू शकतो. तर त्यामुळे फॅक्ट चेकिंग साईटचे सुद्धा आपापले विचार करावं. त्यांची बांधिलकी कुठे आहे त्यांचे काय मतं आहेत त्यांची राजकीय मतं काय त्याच्यानुसार सुद्धा त्यांच्यामध्ये खरं तर असायला नको पण असे फरक असतो. त्यामुळे ज्या ज्या वेगवेगळ्या फॅक्ट चेकिंग साईटकडे त्यांचं फॅक्ट चेक केलेलं दिसेल त्या सगळ्या आपण बघायच्या असतात. तुम्ही म्हणता तसं होऊ शकतं त्यांच्याकडनं. कारण त्याच साईट जर का आता इंटरनेटवरती असतील तर तिकडे क्लिक्स वाढवण्यासाठी किंवा सबस्क्रायबर वाढवण्यासाठी किंवा व्ह्यूज वाढवण्यासाठी हे सगळे प्रकार केले जातात. मग तिथे क्लिक बेट म्हणून एक प्रकार होतो की टायटल असं द्यायचं की त्यातनं काहीच माहिती द्यायची नाही पण लोकांना आवडून घ्यायचं. या गावामध्ये आहे अमुक तमुक असं काहीतरी एकदम फार मोठं द्यायचं. पण या गावात ते शीर्षकात ते देत नाहीत की अमुक गावामध्ये हे आहे. तेवढं दिलं तर हेडलाईन वाचून पुढे जातील. मग तिकडे क्लिक कसे करतील म्हणून अमुक गावामध्ये झालं अमुक अमुक करून देतात. त्याचं कारण हेच होतं की तुम्ही त्याला क्लिक करून आत जावं. हाही एक क्लिक बेट असं नाही त्यातला छोट्या प्रमाणात फसवणुकीचा प्रकार आहे. तर तसं होत असतं. आपण सावध राहणं आणि चुकीचं दिसलं तर चुकीचं म्हणणं हा आपला अधिकार आहे.
अगदी मोठ्या प्रमाणात फेक न्यूज या पेरल्या जातात, त्यासाठी ट्रोलर्स असतात, ते अँटी असतात, ते प्रो असतात, याचा मोठा प्रोपोगंडा रन केला जातो. हा एक जाणून बुजून केलेला प्रकार असतो, त्याच्यामध्ये हा मोठ्या प्रमाणात केला जातो. त्याच्याबाबत काय सांगा तुम्ही? हो, हे असं होतं कारण सोशल मीडिया मगाशी म्हटलं तसं अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा माध्यम असल्यामुळे कोणालाही उठून आपली मतं विचार मांडण्याचं स्वातंत्र्य आहे. ह्याचा फायदा घेऊन त्याच्या आडून एक तर लोकांकरवी म्हणजे पगारी ट्रोलर नेमून असं काही गोष्टी केल्या जातात किंवा काही गोष्टी पगारी ट्रोलर मार्फत एका विशिष्ट टप्प्यापर्यंत त्या बातम्या किंवा पोस्ट पाठवल्या जातात आणि मग त्यातला मजकूर असं असतं की लोकांनी त्या भावना उचलवळून पुढे फॉरवर्ड केलं जावं म्हणून त्याचं लिखाण असं केलं जातं. पगारी ट्रोलर असतात त्यांच्याबाबत ती चुकीची गोष्ट पकडले गेल्यानंतर शिक्षा होणार हे तर आहे, तसं सिद्ध झालं तर. पण एरवी आपण त्याच्यात गुंतू नये किंवा आपल्याकडून अनाहूतपणे सुद्धा असं काही होऊ नये म्हणून आपण सावध असणे गरजेचे. म्हणून मी म्हणतो तसं खरं, कारण कसं आहे की कुठल्याही गोष्टीचा चांगला वापर करता येतो तसाच वाईटही वापर करता येतो. म्हणजे आम्ही इथे गेलो आणि आम्हालाही इथे एवढं चांगलं दिसलं असं तुम्ही तिकडे जाऊन शेअर करू शकता, ते तुम्हाला स्वातंत्र्य आहे. एरवी लोकांना कळली नसते अशी कितीतरी ठिकाणं त्याच्यामुळे कळतात, बारीक सारीक बातम्या लोकांना कळतात. हे अभिव्यक्ती स्वातंत्र्याचं सामर्थ्य आहे, त्याच्यामुळे हे लोकांपर्यंत जाऊ शकतं. पण त्याचबरोबर तुम्ही म्हणता तसे प्रकार करून त्याच्या आधारे प्रोपगंडाही केला जातो. आपण सावध राहणं आणि चिकित्सा करत राहणं हा त्याच्यावरचा सगळ्यात चांगला उपाय. आणि मगाशी म्हटलं तसं की खात्री नाही तर पाठवायची नाही हे जर का धोरण ठेवलं तर त्यांनी किती ट्रोलिंग करायचा प्रयत्न केला तरी त्याला तुम्ही प्रश्न विचारून शेवटी थांबवू शकता. नमस्कार, मी शैलेश माळे. प्रश्न विचारू इच्छित आहे की मायाजाल म्हणतो आपण इंटरनेट म्हणून, मग गुगल सर्च हे किती विश्वासार्हता आहे? हा, तर सर्च करायचं जे म्हणतो, आता गंमत अशी झाली आहे की काही नावं ही काही प्रॉडक्ट बरोबर जोडली जातात. उदाहरणार्थ फोटोकॉपिंग याला आपण म्हणतो झेरॉक्स काढणं, कारण झेरॉक्स ह्या कंपनीच्या फोटोकॉपिंग मशीनचा एवढा प्रसार झालेला होता की फोटोकॉपी करणं म्हणजे झेरॉक्स करणं असं झालं. तसं गुगल हे एका टप्प्यावरती एवढं काय म्हणतात त्याला, गुगलचा एवढा प्रसार झाला आणि एवढं वापरलं जायला लागलं की शेवटी ब्राउझरमध्ये सर्च इंजिनचा वापर करून सर्च करणं याला गुगल करणं हे क्रियापदच निर्माण झालं. जसं झेरॉक्स म्हणतो, झेरॉक्स करून घे तसं गुगल कर असं म्हणतो. पण वास्तविक गुगल पलीकडे अजून काही सर्च इंजिन्स आहेत तीही लोकांनी शोधावी. आणि मगाशी म्हटलं तर समजा एका ठिकाणी आपण सर्वसाधारणपणे गुगलवरती सर्च करतो तर गुगलवरती नाही मिळालं तर डक गो म्हणून एक आहे किंवा बिंग म्हणून एक आहे किंवा असे अजून तुम्ही सर्च केलं वेगवेगळ्या प्रकार यांडेक्स म्हणून एक आहे, असे वेगवेगळे सर्च इंजिन्स आहेत गुगल शिवाय तुम्ही तिथे जाऊन सर्च करू शकता. आता ज्याची मोनोपोली निर्माण होते तो त्याचा फायदा घ्यायचा प्रयत्न करतो हे तर आहे, त्याच्यामुळे त्याच्यावरती आपण विसंबून राहिले की तो ते दाखवेल तेच आपल्या पुढचं दिसत आहे. तुम्ही म्हणता तो धोका जरूर आहे, पण आपल्याकडे पुन्हा हे स्वातंत्र्य आहे की आपण गुगलच्या पलीकडून ह्यांनी काय सांगितलं हे काय दाखवतं हे बघणं हे आपलं स्वातंत्र्य आहे, बघू शकतो. मला वाटतं बऱ्याच लोकांच्या शंकांची उत्तरं दिलीत. आपल्या पुढच्या वक्त्यांना पण आता पण भाषण ऐकायला मी स्वतः सुद्धा उत्सुक आहे. तर माझं ऐकल्याबद्दल धन्यवाद. अतिशय जिव्हाळ्याचा उत्सुकतेचा विषय आहे. कौतुक शेतवलकर यांचा तुम्ही नंबर शेअर करून घ्या सगळ्यांनी आणि काही माहिती असेल तर ते सुद्धा गाईड आपल्याला करतील. आता आपण आपले पुढील वक्ते आहेत ॲडव्होकेट सुधाकर जोशी यांना मी निमंत्रित करतो की त्यांनी व्यासपीठावर यावं. सुधाकर जोशी हा मूळच्या कर्नाटकच्या त्या रोजगार दिवाणी कौटुंबिक व महिला अत्याचार या विषयाचा आणि या विषयातला त्यांचा अनुभव आहे. नमस्कार. आज महानायक दिन महानायक नायक दिनानिमित्त प्रेस क्लब ऑफ बदलापूर यांनी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि या कार्यक्रमात उपस्थित सर्व मान्यवर आणि प्रेस क्लब ऑफ बदलापूरच्या पदाधिकारी व प्रेसवाले
त्यांचा आभार मानते. तसंच मूकनायक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मी अभिवादन करते. बाबासाहेब आंबेडकरांनी मूकनायक हा 1920 साली न्यूजपेपर सुरू केला होता. जरी नाव मूकनायक असेल, बाबासाहेबांमुळे आज आम्ही बोलतो. या स्टेजवर आम्ही बाबासाहेबांमुळे बोलतो. सगळ्यांना बोलता केलेला मूकनायक बाबासाहेबांना मी वंदन करते. आणि मला जो विषय दिलेला आहे, महिलांचे कायदे व अधिकार, मी थोडासा कायद्याच्या आधी जाते. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये महिलांचं स्थान काय होतं पूर्वी, आणि महिलांसाठी कायदे का बनवायला लागले. कायदे बनवताना एक लॉ कमिशन असतो. कुठल्याही विषयामध्ये जर अत्याचार होत असतील, अन्याय होत असतील तर कायदे बनवले जातात. परंतु आपण जर आपली संस्कृती बघितली, आपल्या संस्कृतीमध्ये महिलांना यत्र नारेस्तु पूजन्ते रमेन्ते तत्र देवतः, जिथे महिलांचा सत्कार होतो, आदर होतो, त्यांना मान सन्मान मिळतो, तिथे देवतांचं वासस्थान असतं. देवता म्हणजे प्रत्यक्षात देव नाहीये, म्हणजे सज्जन व्यक्तीच्या वासस्थान असतो. म्हणजे जिथे सज्जन व्यक्ती असेल तिथे महिला सुरक्षित असतात. असं हे यत्र नारेस्तु पूजन्ते रमेन्ते तत्र देवतः. परंतु आपल्या देशावर अनेक सांस्कृतिक आक्रमण झालं. वेगवेगळ्या संस्कृती आमच्यावर आक्रमण केलं, त्यामुळे महिला असुरक्षित झाल्या. म्हणून महिलांच्या बाबतीत कायदा बनवायला लागला. आपण जर खूप आधी गेलो, आपल्या महिलांना सगळे शिक्षण मिळायचं. शस्त्रविद्या सुद्धा महिला आपल्या शिकत होत्या. आता सीता मातेचं हरण झाल्यानंतर आपल्याला लंकेला जाऊन रावण वध करून सीतामैयाला परत आणावं लागलं. म्हणजे महिलांचं हे आदर सत्कार होता आपल्या देशात. महिलांसाठी महाभारत रामायण झाला असं आपण हास्यास्पद बोलतो, पण तो खरा आहे. म्हणजे जो महिलांचा अपमान करतो त्याचा आपण मृत्यूदंड देतो हे आपण जगाला कळवून दिलेलं आहे. त्यामुळे भारतात महिला किती सुरक्षित आहेत आणि त्यांच्यासाठी कायदा का बनवायला लागला. महिलांसाठी अनेक कायदा. नेहमी आपल्याला कायदा आणि महिला असा विषय आल्यावर आपण नेहमी काय विचार करतो, रेप, मॉलेस्टेशन, इतर महिलांवर होणाऱ्या शारीरिक अत्याचार बद्दल आपण कायदा विचार करतो. पण त्याच्या व्यतिरिक्तही भरपूर कायदे महिलांसाठी केले गेले. राईट टू एज्युकेशन. पूर्वी महिलांना शिक्षणाचा अधिकार नव्हता. आपण सावित्रीबाई फुलेंना आठवण करतो. त्यांनी महिलांसाठी शाळा उघडले, स्वतः भरपूर शोषण सहन केलं, पण महिलांना शिक्षणासाठी प्रवृत्त केलं. महिलांचा पहिला शाळा उघडले. परंतु कॉन्स्टिट्यूशनने आम्हाला, बाबासाहेबांनी महिलांना फ्री शिक्षणाचा अधिकार दिला. आपल्या भारताचा पंतप्रधानांनी सुद्धा पहिल्या भाषणात एक घोषणा दिली होती, बेटी बचाओ बेटी पढाओ. म्हणजे मुलींसाठी, हे जे प्रत्येक व्यक्ती मुलींसाठी विचार करतात, महिलांसाठी विचार करतात, तरी सुद्धा त्यांच्यासाठी कायदा बनवायला लागतो. राईट टू ओन प्रॉपर्टी. आपल्या देशात महिलांना स्वतःचा प्रॉपर्टी घेण्याचा सुद्धा अधिकार नव्हता. सर्वप्रथम आपल्या देशात पहिल्यांदा महिलांना जर प्रॉपर्टीचा अधिकार प्राप्त झाले 1937 साली, नवऱ्याच्या मृत्यूनंतर त्याच्या प्रॉपर्टी मधला हक्क मिळाला. नंतर 1955 साली जेव्हा हिंदू कोड बिल पास झाला, तेव्हा मुलींना त्याच्या वडिलांच्या प्रॉपर्टीमध्ये हक्क मिळाला. त्यानंतर हळूहळू ते डेव्हलप होऊन त्याच्या एन्सिस्टर प्रॉपर्टीमध्ये तिला हक्क मिळाला. त्यानंतर राईट टू अर्न इक्वल पे. जो पूर्वीच्या काळात सुद्धा मजुरी करताना सुद्धा महिलांना वेगळे पगार होता आणि पुरुषांना वेगळे पगार होता. पुरुषांना जर 1000 रुपये असेल तर महिला कामगारांना 500 रुपये पगार मिळत होता. परंतु आपल्या कॉन्स्टिट्यूशन प्रमाणे दोघांनाही इक्वल पेमेंट मिळावं, महिलांनाही इक्वल पेमेंट मिळावं असा कायदा करण्यात आला. आता सगळ्यात महत्वाचा कायदा म्हणजे, आपण कोर्ट कचेरी कायदा असा विचार करताना प्रत्येकाच्या डोळ्यासमोर येतो. इव्हन आपल्याकडे पण क्लायंट येतात महिला, अहो कोर्टाचा पैसे आम्हाला परवडत नाही मॅडम. परंतु आपल्या सरकारने फ्री लिगल एड महिलांना अगदी तालुका कोर्टापासून सुप्रीम कोर्टापर्यंत महिलांसाठी, खास महिला व मुलांसाठी फ्री लिगल एड आहे. म्हणजे सुप्रीम कोर्टात सुद्धा तुम्ही फ्री मध्ये सरकारी वकील करून तुमच्या केस चालवू शकतात. महिलांसाठी हा खूप मोठा कायदा आहे. हे सगळ्यांना जाणीव असायला पाहिजे.
कारण आपल्या महिलांना ना त्यांच्या स्वतःच्या हक्कासाठी कोर्टात यायला सुद्धा भीती वाटते, कारण आपण वकिलांचं फी देऊ शकतो की नाही. वकिलांचं फी आता कितीतरी उदाहरण मी देऊ शकते. मॅरेज पिटिशन मध्ये जेव्हा डायव्हर्स पिटिशन, आता काही महिलांचं लग्न झालेलं असतं मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, बिहार, कर्नाटक, तामिळनाडू, मग त्यांच्या नवरे तिथे डायव्हर्स पिटिशन दाखल करतात, तरी त्याच्यामध्ये 24 प्रमाणे त्यांना मेंटेनन्स मिळत असते, तर त्यांना परवडत नाही तिथे जाणं येणं. त्या सुप्रीम कोर्टात इंटरस्टेट मध्ये जर पिटिशन दाखल केलं असेल, सुप्रीम कोर्टात फ्री लिगल एडनी तो पिटिशन महिला जिथे असते तिथे ट्रान्सफर होतो, आणि स्टेट लेवलला असेल तर हायकोर्टामध्ये ट्रान्सफर होतो. हायकोर्टात तुम्ही अर्ज केला, मी या ठिकाणी राहते, मला दुसरी ठिकाणी जाता येत नाही, तर लिगल एडचा वकील अनेक पिटिशन आम्ही असं ट्रान्सफर करून घेतलेलं आहे. त्यामुळे फ्री लिगल एडचं ही प्रत्येक महिलांना जाणीव असणं आवश्यक आहे, कारण महिला पैशाच्या पोटी घाबरून कोर्टात जात नाही. आपल्याकडे एक म्हण आहे, शाण्याने कोर्टाचा पायरी चढू नये, पण मी असं म्हणते वकील म्हणून, शाण्यानेच कोर्टात जावं आणि हक्कासाठी लढावं. आम्ही जर हक्कासाठी लढलो नाही तर आता दुसरा एक कायदा आहे महिलांसाठी, सेक्शुअल हॅरेसमेंट ऍट वर्क प्लेस. तुम्ही जिथे काम करता तिथे जर तुमच्यावर अत्याचार होत असतील, सेक्शुअल हॅरेसमेंट होत असतील, त्यासाठी सुद्धा कायदा आहे, त्यासाठी तुम्ही कंप्लेंट करू शकता. जर ह्या हक्कासाठी जर त्यांनी लढले नसते, ह्या जजमेंटमध्ये वर्क प्लेसमध्ये महिलांना होणाऱ्या अत्याचाराला गाईडलाईन्स दिले, म्हणजे त्यांच्यासाठी कायदा बनवला. वर्क प्लेसमध्ये जे महिलांना त्रास होतो त्यासाठी विशाखाने सुप्रीम कोर्टाचा पायरी चढले. म्हणून मी म्हणते शहाण्याने कोर्टाचा पायरी चढावा आणि हक्कासाठी लढावा, तरच पुढच्या पिढीला त्याचा फायदा होतो. आता इक्वेलिटी बिफोर लॉ फॉर वुमन आर्टिकल 14, म्हणजे महिलांना जो अधिकार होता, जरी वरवरून अधिकार दिले तर पहिल्यांदा महिलांना समाजापुढे पुरुषांच्या बरोबरी अधिकार जिथे दिले, आर्टिकल 14 मध्ये महिलांना आपल्याला सगळ्यांना समान अधिकार आहे. म्हणजे एक साधं उदाहरण सांगते. आम्हाला कॉलेजमध्ये असताना, कॉलेजच्या मुलांनी ऐका जाऊ नका, कॉलेजमध्ये मी असताना आम्हाला एक विषय ठेवला होता डिबेट कॉम्पिटिशन मध्ये, महिलांना स्वातंत्र्य द्यायचं का नाही द्यायचं. मी तेव्हा 12वीला होते, ते भाषण करताना मी ऑर्गनायझरला सांगितलं तुम्ही विषय चुकीचा ठेवला, तुम्ही कोण होता आम्हाला स्वातंत्र्य देणारे. बाबासाहेबांनी आम्हाला कॉन्स्टिट्यूशन मध्ये कधीच दिलेलं आहे. कॉन्स्टिट्यूशन मध्ये कुठल्याही व्यक्तीचा त्यांनी भेदभाव केलेला नाही. प्रत्येक देशाच्या व्यक्तीला, महिला, पुरुष, वृद्ध, बाळ, प्राणी, पक्ष्यांना सुद्धा त्यांनी त्याच्यामध्ये स्वातंत्र्य देऊन टाकले बाबासाहेबांनी. त्यामुळे हा विषयच तुम्ही चुकीचा ठेवलेला आहे. म्हणजे महिलांना स्वातंत्र्य हा कॉन्स्टिट्यूशन प्रमाणे प्रत्येक व्यक्तीला स्वातंत्र्य मिळालेलं आहे. आता आर्टिकल 15(3) मध्ये स्पेशल प्रोव्हिजन फॉर वुमन, म्हणजे स्वातंत्र्य जरी दिले पण तरीही ते वेकर सेक्शन मध्ये मोजले जात होते महिलांना, म्हणून त्यांना स्पेशल प्रोव्हिजन केला. आता प्रत्येक राज्यात महिला आयोग आहे, म्हणजे पर्टिक्युलरली महिलांवर होणाऱ्या अत्याचार अन्यायासाठी महिला आयोग स्थापन केलेला आहे. तसंच सेंट्रलमध्ये महिला आयोग आहे. आता प्रत्येक तालुक्यात, जिल्ह्यात, प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये महिला आयोग आहे, महिला कक्ष आहे, जो मुलींवर, महिलांवर होणाऱ्या अत्याचारासाठी वेगळे स्पेशल प्रोव्हिजन केले. कायदा जरी असेल पण स्पेशल प्रोव्हिजन महिलांना केलेला आहे. पण नेहमी मी महिलांना आवाहन करते, जेव्हा मी कुठल्याही व्यासपीठावरून बोलताना, महिलांनी जे कायदा आहे त्यांच्यासाठी सुविधा आहे त्याचा वापर करू नका. म्हणजे जसं मगाशी पहिल्या वक्त्यांनी सांगितलं, फेक न्यूज आणि फॅक्ट, तर कायद्याचा गैरवापर होऊ नये. कायदा हे कशासाठी, हक्कासाठी लढण्यासाठी. तुमच्यावर अन्याय झाले तर कायदा, तुमच्यावर अन्याय न होता तुम्ही जर त्याचा वापर करत असेल तर खूप चुकीचा आहे. आता आपल्याकडे जर रेपचा, मॉलेस्टेशनचा, इतर महिलांवर होणारे शारीरिक अत्याचार, मानसिक अत्याचार, डोमेस्टिक व्हायलन्स ह्याचा जर आकडा बघितला तर खरोखर तुम्हाला आश्चर्य वाटेल. कल्याण कोर्टासारखा कोर्टात, म्हणजे फक्त 4 तालुका कल्याण कोर्टात आहेत, उल्हासनगर, शहापूर, मुरबाड आणि कल्याण. अशा ठिकाणी प्रत्येक वर्षी कमीत कमी 5,000 डायव्हर्स पिटिशन दाखल होते. आणि त्याच्या अनुषंगाने आता एक पॅकेज आहे. एखादा महिला एका वकिलांकडे गेली, तिला जेवढे कायदा उपलब्ध आहे, म्हणजे डायव्हर्स पिटिशन, डोमेस्टिक व्हायलन्स, 125 खाली मेंटेनन्स,
498 खाली हुंडाबळीचे केस, असं 4-5 केस करूया म्हणजे तो नवरा घाबरेल. त्या वकील एक पॅकेज देतात त्याला, म्हणजे मी वकिलांवर असा आरोप करत नाहीये, पण एक पॅकेज आहे. एखादा पहिला आले वकील साहेब मला असं त्रास आहे, म्हणजे जेवढे कायदा उपलब्ध आहे सगळ्या कायद्याखाली आपण दावा दाखल करूया, नेमका कुठेतरी कॉम्प्रोमाइज नाही येईल. पण आवश्यक आहे का? जर 5,000 डायव्हर्स पिटिशन दाखल होत असतील, 5,000 कुटुंब उद्ध्वस्त होत, हे लक्षात घ्या. म्हणजे हे जे आकडा आहे ना, हे फक्त कल्याण कोर्टाचा मी सांगतो. जेव्हा मी 1996 साली प्रॅक्टिस सुरू केलं, जेमतेम 100-200 डायव्हर्स पिटिशन दाखल होते, पण आज तो 25 वर्षात आकडा 5,000चा आलाय. म्हणजे आपल्या समाजात किती म्हणजे नवरा बायकोमध्ये म्हणा, कुटुंब व्यवस्था विस्कळीत होत चालते. जरी कायदा असेल महिलांना संरक्षण द्यावं असं मी म्हणत नाही, पण त्याची अंमलबजावणी व्यवस्थित होत आहे. आपण प्रेसवाले आहे, आता मगाशी सांगितलं ते फेक न्यूज बद्दल, पण फेक न्यूज देताना किंवा न्यूज देताना एक काळजी बाळगावा प्रेसवाल्यांनी. कारण प्रेस हा आपल्या देशाचा 4था स्तंभ आहे. तुमच्यामुळे तर अवेअरनेस येतो लोकांना, नाहीतर लोकांना कळतच नव्हतं. पेपर आता अनक्षरतेमुळे पेपर वाचत नव्हते, पण आता अनक्षर पण टीव्ही बघतात. आता अनक्षर पण मोबाईल मधले जे छोटे छोटे न्यूज चॅनल्स आहेत ते बघतात. त्यामुळे न्यूज हा खूप पर्टिक्युलर आणि प्युअर असलं पाहिजे, नाहीतर त्याच्यामुळे खूप नुकसान होतं. आता काही कायद्यामध्ये पण प्रेसवाल्यांना बंदी आहे. आता पोक्सो कायदा आहे आपल्याकडे, त्याच्यामध्ये विक्टिमचं नाव कुठेही डिस्क्लोज करू नये आणि जिथे घटना घडलेल्या त्या ठिकाणचं नाव डिस्क्लोज करू नये. काही गौप्यता त्या प्रेसवाल्यांनी पण बाळगावं. आम्ही पण न्यूज बघताना कधी कधी खूप वाईट वाटतं. आपल्याकडे आरोपीच्या ओळख परेड होईपर्यंत कोर्टात सुद्धा त्याला बुरका घालून कोर्टात घेऊन येतात, पण प्रेसवाले त्याचा चेहरा दाखवून सगळे सीसीटीव्ही फुटेज दाखवून त्याचा पोस्टमॉर्टम करून टाकतात. पण याच्या विरुद्ध कुठे कायदा नाहीये. प्रेसवाल्यांनी हे करू नये, कारण आयडेंटिफिकेशन परेड हा कायद्याचा खूप महत्वाचा भाग आहे. जेलमध्ये आयडेंटिफिकेशन परेड होतो, तसंच व्यक्तीचा 6 व्यक्तींना एका लाईनीवर उभं करून त्या विक्टिमला ओळखायला सांगतात. पण तुम्ही प्रेसवाला काय करतो, पहिल्या दिवसापासून त्या आरोपीला टीव्हीमध्ये दाखवून त्या आयडेंटिफिकेशन परेडचं महत्व घालून टाकतो. त्यामुळे तो खरोखर आयडेंटिफिकेशन होतो, खरा आरोपी ओळखले जाते. कधी कधी खोटेही आरोपी असू शकतात. कितीतरी गोष्टीमध्ये म्हणजे गौप्यता हा प्रेसवाल्यांनी खरोखर बाळगला पाहिजे. मी विनंती करते प्रेसवाल्यांनी, कायद्याच्या चौकटीत राहून प्रेसनी काम करावं, नाहीतर त्या कायद्याचा काहीच उपयोग होणार नाही. आता काय एखादा 498चा गुन्हा दाखल झाला, प्रेस नोट म्हणून एखाद्या महिलावर झालेल्या अत्याचाराला पोलिसांनी गुन्हा दाखल केला. जर थोडक्यात जर कॉम्प्रोमाइज होणार असतील मॅटर, परत ते एकमेकांना जुळवून घेणार असेल, पेपरमध्ये आल्यामुळे तो नवरा इतका बिघडतो, तू फार माझ्यावर गुन्हा दाखल करून पेपरात माझी न्यूज छापली, आता काय मी बायकोला घरात घेणार नाही. म्हणजे या गोष्टी किती भयानक आहे, आपण विचार सुद्धा करू शकत नाही. आता रेपवर बोलताना ना, पण एक पिक्चर मला आठवतो, प्रत्येक चौकात तिचा रेप होतो, प्रत्येक गल्लीमध्ये तिचा रेप होतो, पुढे न्यूज होतो. आणि आपण काय म्हणतो, एखाद्या मुलीचा XYZ याच्यावर रेप झाला. माझी मुलगी सायकोलॉजीचा MA झालेला आहे, तिने एक दिवस मला सांगितलं, आई तुम्ही कोर्टात हा शब्द वापरताय ना, हा खूप चुकीचा शब्द वापरताय. ह्या मुलीवर रेप झालेला नाही, त्या आरोपीने हिच्यावर रेप केलं. तुम्ही सारखं आरोपीचं नाव घ्या, या नराधमाने हिच्यावर रेप केलं, त्या विक्टिमचं नाव घेऊ नका. म्हणजे किती छोटीशी गोष्ट आहे. माझ्यापेक्षा 25 वर्ष लहान मुलीने मला हे सांगितलं. मी 25 वर्ष वकिली केल्यानंतर माझं हे लक्षात आलं. पण आपण किती म्हणजे पारंपरिक असा जो महिलांवर होणाऱ्या अत्याचाराला कुठेतरी चुकतोय आपण बोलताना. म्हणजे इव्हन न्यूज मध्ये पण शी वॉज रेप्ड बाय सम पर्सन, तिच्यावर बलात्कार झालेला नाहीये, ती त्याला कारणीभूत नाहीये, तिच्यावर कोण रेप केलेला त्याचं नाव वारंवार बोललं पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाचा, ह्या सगळ्या न्यूज दाखवताना कायद्याच्या चौकटीत राहून दाखवा असं मी म्हटलं, पण दाखवताना आपण काय करतो, त्याचं वैभवीकरण करतो. म्हणजे कुठे रेप झाला, कसं झाला, कोणावर झाला, काय कारणीभूत झालं, पण त्या आरोपीचं पुढे काय झालं,
त्याच्या शिक्षा किती लागेल, त्याचा केस कोण चालवतो ह्याच्यावर जोर दे. म्हणजे त्याच्या भीती समाजाला राहील. फक्त रेप बद्दल न्यूज बघतो. आता एक काही दिवसापूर्वी आपण दिल्लीमध्ये एका मुलीला तुकडे तुकडे करून फ्रीज मध्ये ठेवला होता. ते न्यूज जवळपास वर्षभर चालला होता. पण त्या आरोपीचं पुढे काय झालं, त्याला शिक्षा झाली का, हे कुठलीही न्यूज दाखवत नाही. अगदी दाखवलं तरी एखाद दिवशी एक खालचा जो लाईन असतो, प्रज्ञा वाळकरच्या केसमध्ये आरोपीला जन्मठेप, पण त्याला केस कसं चालवलंय, साक्षी पुरावा कसे आणले आणि त्याला शिक्षा कशी झाली, हे न्यूज जास्तीत जास्त दाखवायला पाहिजे. आपण काय करतो, शिक्षा होण्यापूर्वीच सगळे दाखवतो आणि तिला कसं तुकडे केला, कसं इथून घेऊन, म्हणजे दुसरा एक प्रवृत्त होतो. तिला दिल्लीला जाऊन मर्डर केलं तर कमी शिक्षा होतो, हे प्रवृत्त होतं माणूस गुन्हा करण्याचा. अनेक प्रकारचा आपण गुन्हे बघितलेले. आता हे सोशल मीडियावरचा डिजिटल अरेस्ट आणि ओटीपी घेऊन पैसे वगैरे, पण ते पैसे परत मिळवण्यासाठी कायदा झालेला आहे. म्हणजे जो डिजिटली इकॉनॉमिक ऑफेन्स आहे तो परत मिळवण्यासाठी एक वेगळे कायदा झालेला आहे आणि लगेच ते पैसे परत पण मिळतात. ते कुठेही दाखवत नाही. पण शेवटी सरकारला मोबाईलमध्ये ते कॉलर ट्यून ठेवायला लागला. बाबा असं असं तुम्हाला जर कोणी फसवत, म्हणजे जवळपास 2-3 सेकंद आपल्याला ते ऐकावं लागते फोन लावल्यावर. त्यामुळे असे जे कायदे आहेत, असे महिलांच्या बाबतीत पण अनेक कायदे आहेत, पण तरी त्या कायद्याच्या अंमलबजावणी. आता आम्ही मेंटेनन्सचा केस चालवतो, महिलांना ऑर्डर मिळवून देतो, पण नंतर पैसे वसूल करण्याच्या वेळेला नवरा पळून जातो आणि नवरा काहीच काम करत नाही. जेव्हा बायको कोर्टात केस करते, नवरा निरुद्योगी होतो, काहीच काम धंदा करत नाही. लगेच वकील सल्ला देतो, तू असं बोलून टाक, नोकरी सोडून टाक. पण वसुलीचं काय, आपण जर कायदा केला आणि तिला मेंटेनन्सचा हक्क पण मिळवून गेला. 125 खाली सुरुवातीला आपला सीआरपीसी मध्ये अधिकार होता, नंतर हिंदू कोड बिल आल्यानंतर अडॉप्शन अँड मेंटेनन्स ऍक्ट म्हणून एक ऍक्ट आहे, त्याच्यामध्ये सेक्शन 18-19 प्रमाणे तिला मेंटेनन्सचा अधिकार आहे. डोमेस्टिक व्हायलन्स मध्ये तिला मेंटेनन्सचा अधिकार आहे. डायव्हर्स पिटिशन मध्ये सेक्शन 24 खाली तिला मेंटेनन्सचा अधिकार आहे. असं 4 कायदे आपल्या महिलांना मेंटेनन्सचा अधिकार दिलेला, परंतु त्याचा वसुली होत नाही. मग हा कायदा करून फायदा काय, जर तुम्ही एकच कायदा करा त्याच्यामध्ये स्ट्रिक्टली त्याचा वसुली झाला पाहिजे. पण 125चा कायदा करताना स्पष्ट म्हटलेलं आहे सुप्रीम कोर्टाने, तुम्ही हमाली करा, भीक मागा, चोऱ्या करा, पण बायको मुलांना सांभाळ, आई वडिलांना सांभाळ. अनेक वेळा हा केसेस सुप्रीम कोर्टात गेले, तेव्हा सुप्रीम कोर्टाच्या जजेसनी सुद्धा उद्गार व्यक्त केलेला आहे. कारण 125 मध्ये वृद्ध आई वडिलांना सांभाळण्याचा अधिकार पण मुलावर आहे, तेही मेंटेनन्स मागू शकतात. ज्या वेळेला असे केसेस सुप्रीम कोर्टात गेले, सुप्रीम कोर्टाच्या वकिलाने म्हणाला आई वडिलांना भीक मागायला लावू नका. आई वडील मेंटेनन्ससाठी कोर्टात येतात, ह्याच्यापेक्षा दुर्दैव काय आहे. म्हणजे आपण म्हणतो मातृदेवो भव पितृदेवो भव, असे आमच्या आई वडील त्यांच्या दैनंदिन खर्चासाठी जर कोर्टात यावं लागतं. आता आपल्याकडे एक सिनियर सिटीजन ऍक्ट, त्याच्यावर बोलताना मला दुःख वाटलं, कारण सगळ्या सिनियर सिटीजन त्या कायद्याचा लेक्चर ऐकायला आले होते, त्यांचा अधिकार आहे. पण सिनियर सिटीजन ऍक्ट मध्ये कोणाविरुद्ध तो कायदा आहे. तुम्हाला जर फसवणारे मुलं असतील, तुमच्या प्रॉपर्टी घेऊन तुम्हाला बाहेर काढत असतील, तुमच्या प्रॉपर्टी घेऊन तुम्हाला महिन्याला देत नसतील, अशासाठी तो कायदा आहे. मग त्यासोबत त्यांच्या मुलं पण यायला पाहिजे होते. आमच्या आई वडिलांचा जो अधिकार आहे ते आमच्या विरुद्ध आहे, तर आमच्या विरुद्ध काय कायदा आहे. म्हणजे एवढा बिनधास्त आहे, आमच्या आई वडिलांना आम्ही काही करू, तुम्ही कोण विचारणार. आई वडील पण आपल्या मुलांचा समाजात बदनामी होऊ नये, वृद्ध आई वडील सुद्धा आपल्या मुलांच्या कुठेतरी समाजात बदनामी होऊ नये त्यासाठी ते वृद्धाश्रमात जातात, पण कोर्टात जातात त्यांच्या मुलांच्या विरुद्ध. आता एक मला नाव आठवत नाहीये, शूटिंग शर्टिंगचा तो ऍड येतो, त्या मालकाने संपूर्ण प्रॉपर्टी मुलाच्या नावावर केल्यावर त्यांनी बापालाच घराबाहेर काढलं, शिंगाने. त्यांनाही सुप्रीम कोर्टात जावं लागलं त्यांच्यावर प्रॉपर्टी परत मिळवण्यासाठी.
तसा जो कायद्याचा बद्दल मला बोलायचं आहे, कायद्याचा अंमलबजावणी योग्य ते व्हायला पाहिजे. त्यासाठी कायद्याचा 2 भाग आहे, एक सिव्हिल आहे, एक क्रिमिनल आहे. सिव्हिलचा जो कायदा आहे तो कोर्ट अंमलबजावणी करतो. क्रिमिनलचा जो आहे त्याच्यात पोलिसांचा खूप मोठा वाटा असतो अंमलबजावणी करण्यासाठी. आता आपण काही गुन्हे झाले की तुरंत पोलीस स्टेशनला जातो. आता मुलींच्या बाबतीत जर सांगायचं झालं, मुलीचा आजचा आकडा महाराष्ट्रात एक शहाजी जगताप म्हणून रिट पिटिशन दाखल केलेलं आहे. त्याची मुलगी एका अन्य धर्मीय मुलाबरोबर पळून गेली आणि लग्न केलं. त्यांनी अनेक प्रयत्न केला पण ती मुलगी काय परत आली नाही, म्हणून त्यांनी हायकोर्टात एक रिट पिटिशन दाखल केलेलं आहे. मिसिंग मुलींच्या बाबतीत पोलीस आतापर्यंत काय केलं, आकडा जर ऐकला ना, 2019 ते 2023 ला जो रिट पिटिशन दाखल झालाय, 1 लाख मुली फक्त महाराष्ट्रातून मिसिंग आहेत. त्या मुलींच्या बाबतीत काय झालं हा होम मिनिस्टरी सुद्धा डिटेल्स देत नाहीये. आता नेहमी आपण पोलीस स्टेशनला जातो ना, मी पण जाते, एखादा मुलगी मिसिंग आहे. आता आई वडील आमच्याकडे येतात, आमची मुलगी पळून गेली, त्यांना माहिती असते पळून गेली, पण आम्ही पोलीस स्टेशनला गेलो तर असं मुलगी आहे, ते पहिला विचारतात वय किती आहे, 18चा वर आहे. अहो ती लग्न करून पळून गेली असेल. अरे पळून गेली असेल पण कोणाबरोबर गेली आहे, कुठे गेली आहे, ती सुरक्षित आहे का, जिवंत आहे का. एखादा ह्युमन ट्रॅफिकिंग आहे, मुलींना विकण्याचे पण प्रकार आहे भरपूर, कुठेतरी विकली गेली असेल मुलगी, जसं श्रद्धा वाळकरचे तुकडे झाले फ्रीजमध्ये, तसं मुलींचं होऊ नये म्हणून जेव्हा दिल्लीमध्ये एका नराधमाने लहान लहान मुलांना मारून त्यांच्या काळीच खायचा, हा प्रकरणामध्ये सुप्रीम कोर्टाने एक गाईडलाईन्स दिलेला आहे. मिसिंग कंप्लेंट हा नुसता एनसी म्हणून नोंद न करता त्याचा FIR म्हणून दाखल करा आणि इन्व्हेस्टिगेशन सुरू करा. आता तर डिजिटल मध्ये एवढा आपल्याला उपलब्ध आहे, तुम्ही मोबाईलचा लोकेशन शोधू शकता कुठे गेलेले असेल, शेवटचं लोकेशन कुठे आहे, पण पोलीस काही करायला मागत नाही. म्हणजे पळून गेली आहे, लग्न केली आहे, मेजर आहे, अरे हा काय उत्तर झालंय का. प्रत्येक नागरिकांचा सुरक्षा हा पोलिसांचा आहे. जरी पळून गेली असेल, कोणाबरोबर पळून गेली आहे, ती सुरक्षित आहे का, त्यांनी तिला व्यवस्थित ठेवलंय का, कुठल्या कुटुंबात गेलेले आहे, म्हणजे हे पोलिसांचं काम आहे. तर सामान्य नागरिकांना ही जाणीव असायला पाहिजे, आपली जर मुलगी पळून गेली तर आपल्या कोणी सामाजिक कार्यकर्ते तिथे जातात. मी नेहमी सांगते व्यासपीठावरून, तुम्ही जोपर्यंत तो FIR होत नाही, त्याचं इन्व्हेस्टिगेशन सुरू होत नाही, ती मुलगी परत येत नाही सुरक्षित. ती आल्यानंतर सांगू द्या ना, मी याच्याशी लग्न केलं, मी सुरक्षित, मग आई वडील पण सुरक्षित, त्यांचंही मनाला समाधान. पण हे सगळे करायला पोलिसांना भाग पाडावं लागते, करू इच्छित नाही. पोलीस मिसिंग मध्ये अजिबात लक्ष घालत नाही आणि मुलींचाच मिसिंग मध्ये तर फारच दुर्लक्ष करतात. त्यामुळे हे गोष्टी आपल्या सगळ्यांना माहिती असायला पाहिजे. मिसिंग मध्ये सुप्रीम कोर्टाचा गाईडलाईन्स आहे, तुम्ही मिसिंग हा कंप्लेंट FIR म्हणून घ्या, इन्व्हेस्टिगेशन सुरू करा. आता ह्युमन ट्रॅफिकिंग त्याच्यासाठी पण कायदा आहे. महिलांचा विक्री, महिलांकडून जबरदस्ती प्रॉस्टिट्यूशनचा व्यवसाय करून घेणं हा गुन्हा आहे. पण मी ह्यामध्ये पण वकील म्हणून काम केलेलं आहे. जेव्हा पूर्वी ह्युमन ट्रॅफिकिंगचा जो कायदा होता त्याच्यामध्ये वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलांवर पण गुन्हा दाखल होत होता पीठामध्ये, परंतु त्याच्यामध्ये सुधार करून त्यांना विक्टिम केले. त्या जबरदस्ती त्यांच्याकडून जर व्यवसाय करून घेत असतील पैशासाठी, त्या विक्टिम, म्हणजे त्यांना सुरक्षिततेसाठी त्या महिला जो पुनर्विकास किंवा पुनर्वसनाचा जो ग्रह आहे तिथे पाठवले जाते, आरोपींवर गुन्हा दाखल होतो. इमोरल ट्रॅफिकिंगला पण अनेक वेळा ज्या महिला जे असतात जबरदस्ती त्यांच्याकडनं व्यवसाय करून घेतले जाते. मी अनेक वेळा हे अनुभवलेलं आहे. एखादा हॉटेलवर रेड झाला, त्याच्यामध्ये आरोपी अटक होतात आणि महिलांना सुधारगृहात पाठवतात. त्या आरोपींना सोडवायला कोणी येत नाही, पण त्या महिलांना सोडवायला जर बरेचसे लोक येतात आणि फेक, कारण त्याच्यामध्ये कायदा आहे त्यांच्या जवळच्या नातेवाईकांचाच ताब्यात त्यांना द्यावा, तरी ती मेजर जरी असेल, कारण तिच्या पुन्हा पुन्हा त्या व्यवसायासाठी ढकलले जातील म्हणून त्यांचं कोणी आई वडील भाऊ बहीण असं ब्लड रिलेटिव्ह असतील त्यांच्याकडेच त्यांच्या ताबा द्यावा असं कायदा आहे. पण हे फेक भाऊ तयार होतो, फेक नवरा तयार होतो, कारण परत व्यवसायाला ते बाई त्यांना हवे. त्यामुळे महिलांवर हे जे अत्याचार आहे ना, तीही कायदा केला.
जोपर्यंत समाजामध्ये अवेअरनेस येत नाही, समाजामध्ये सुधार होत नाही, आई वडिलांमध्ये, मुलींमध्ये, आता इथे बरेचशे मुली आहे म्हणून मला हा विषय बोलावा असं वाटते. आपल्या मुलींना मगाशी मी बोलले तुम्हाला, आपल्या आदर्श कोण असावा, आपल्या आदर्श झांशी राणी असावा, आपल्या आदर्श किरण बेदी असावा, कुठला तरी बॉलिवूडचा हिरोईनचा फोटो आपल्या बेडरूम मध्ये नसावा कधी. कारण आपल्या मुली, बऱ्याचशा मुली, म्हणजे तुम्हाला मी म्हणत नाही, पाश्चात्य संस्कृतीच्या अट्रॅक्शन मध्ये आहे. आपल्या समाजात लागलेला एक कीड म्हणजे मुलींसाठी मी सांगते, लिव्ह इन रिलेशनशिप. त्याला कुठल्याही कायद्याच्या मान्यता नाही लिव्ह इन रिलेशनशिपला, तरी सुद्धा आमच्या मुलींना त्याचं अट्रॅक्शन खूप आहे. त्यामुळे हा आपल्या संस्कृती अजून ह्या लिव्ह इन रिलेशनशिप स्वीकारलेला नाहीये, त्याला कायद्याच्या सुरक्षता नाहीये. त्यामुळे अशा मुली जेव्हा घर सोडून जातात एखादा अनोळखी व्यक्तीच्या लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये, त्यावेळेला आई वडील हे स्वीकारत नाही आणि आई वडील स्पष्ट म्हणतात आपल्यासाठी आपली मुलगी मिळेल. पण मुलींना काही दिवस तो मजा वाटते, कुठल्याच बंधन नसताना आपण एखाद्या पुरुषाबरोबर राहतो. पण हा किती धोकादायक आहे. तुम्हाला जर त्या व्यक्तीने काय केलं, तुम्हाला कायद्याने कुठलाही प्रोटेक्शन नाहीये आणि तुमच्या आई वडील तुम्हाला स्वीकारत नसल्यामुळे तो कसंही तुमच्या बरोबर वागू शकतो, त्यामध्ये तुमचा मृत्यूही होऊ शकतो. जर तुमचा पटला नाही तो मारून टाकेल किंवा सोडून टाकेल. तेव्हा तुम्ही परत आई वडिलांकडे यायचा तुम्हाला मार्ग नसतो, मग तो वाममार्ग आपल्याला स्वीकारावा लागते. मुलींना जर स्वतःचं आयुष्य उद्ध्वस्त करून घ्यायचं असेल तर लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये जा. हा एकदम अतिशय घाणेरडा प्रकार आहे आपल्या समाजामध्ये. आपल्या समाजामध्ये लिव्ह इन रिलेशन हा इंग्लिश वर्ड तुम्हाला खूप गोड वाटतो ना, त्याला आपल्या भाषात अनैतिक संबंध म्हणतो आपण. अनैतिक संबंध, त्याला कुठल्या नजरेने आपल्याकडे बघितले जाते लोक, ह्याचा विचार करा. कारण तुम्ही नवीन पिढी आहात, तुम्ही समाज घडवणारे आहेत आणि मुली म्हणून आपल्या देशात वेळ जातोय ना, वेळ जात असेल तर मी सांगते. तर मुली, खास करून मी मुलींना सांगते, हा जे पाश्चात्य संस्कृती आपल्याकडे हळूहळू आपल्या संस्कृती नष्ट करण्यासाठी, कारण आपला समाज हा कुटुंब व्यवस्थेवर टिकलेला आहे. कुटुंबात प्रमुख जरी असेल तो कुटुंब कोण टिकवतो? स्त्री. आपला हिंदू विवाह कायदा जरी वाचलं ना आपण, जगात सगळ्या कायद्यामध्ये डिवोर्स आहे, पण आपला कायदा जो आहे हिंदू विवाह कायदा, म्हणजे विवाह टिकवण्यासाठी तो कायदा. आपल्या हिंदू विवाह कायद्यामध्ये घटस्फोटाचा दाम्पत्य अधिकाराचा पुनर्स्थापन असा एक कलम, म्हणजे कायद्याने सुद्धा हे प्रयत्न केलेले कुटुंब टिकावं, म्हणजे मुलीला परत नांदायला जावं म्हणून रेस्टिट्यूशन ऑफ कन्जुगल राईट्स हा सेक्शन 9 मध्ये प्रथम त्याला प्राधान्य दिलेलं आहे. नंतर तुम्ही डिवोर्सला, म्हणजे डिवोर्स हा पर्याय नाहीये समाजामध्ये. समाज जर टिकवायचा असेल, आपल्या संस्कृती टिकवायचा असेल, संस्कार टिकवायचा असेल, कायद्यामध्ये सुद्धा बाबासाहेबांनी हा विचार केलेला. तेव्हा हिंदू कोड बिल आणताना आपल्या सक्सेशन ऍक्ट मध्ये महिलांना समान अधिकार दिले, अडॉप्शन अँड मेंटेनन्स ऍक्ट मध्ये. कारण अडॉप्शन अँड मेंटेनन्स ऍक्ट का आणावा लागला तुम्हाला तर सगळ्यांना माहिती आहे. झांसी राणीला राज्य गमवायला लागलं मूल दत्तक घेतलं म्हणून. पण आपल्या संस्कारामध्ये, आपल्या संस्कृतीमध्ये, पुराणामध्ये हा दत्तक म्हणजे कुटुंब पुढे जावं, आपल्या संस्कृती जी आहे ते पुढे जावं, म्हणजे एखादा आपल्याला मूल नाहीये असा माणूस होऊ नये म्हणून दत्तक कायदा आणला. म्हणजे एखाद्या व्यक्तीला, आणि जे गरजू व्यक्ती आहे त्याला दत्तक घेतलं तर त्याचेही भविष्य होईल आणि यांनाही आधार मिळेल. असे जे कायदा आहे आपल्या देशामध्ये, संपूर्ण भारतात जेवढे कायदे आहेत अतिशय सुंदर आहे. आता आपण महिलांच्या बाबतीत बोलायचं झालं तर गर्भपात करणे सुद्धा, मुलगी आहे म्हणून गर्भपात करणं हा एक खूप अतिशय सुंदर कायदा आहे. कारण आपण मुलींना जन्म झाल्यानंतर अधिकार दिलेला आहे, पण आपल्या देशात मुली पोटात असताना सुद्धा अधिकार दिलेला आहे. म्हणजे फक्त निवड मुलगी आहे म्हणून तिचा गर्भपात करणं हा गुन्हा आहे. हे कायदा किती सुंदर आहे, म्हणजे तुम्ही विचार करा. आपल्याला कायदा वाचताना तो टेक्निकली कायद्याचा टायटल असं वाटतं, पण त्याच्या मागचा उद्देश मुलींना वाचवण्यासाठी, म्हणजे सेक्स डिस्क्रिमिनेशन हा अपराध आहे. कुठल्याही लॅबमध्ये सेक्स डिस्क्रिमिनेशन करू नये, कारण अनेक ठिकाणी मुली आहे म्हटल्यावर गर्भपात करतात.
त्यामुळे मुलींच्या पोटात असल्यापासून आपल्याला कायद्याने संरक्षण दिलेलं आहे. प्रत्येक मुली गर्भापासूनच ती वाढावं, तिच्या उन्नती व्हावं. ती बाहेर आल्यानंतर पण अनेक योजना त्याच्यासाठी सरकारने आणलेल्या आहे, अनेक कायदा तिच्या सुरक्षतेसाठी आहे. आता 2012 साली दिल्लीला एक निर्भया घटना झाली, संपूर्ण देश हादरून गेला. असा जो मृत्यू झाला होता त्या मुलीवर अत्याचार होऊन, त्यावेळेला कायदा बदलावा लागला. आयपीसी मध्ये निर्भया अमेंडमेंट म्हणून एक अमेंडमेंट केले गेले. त्यावेळेला मुलींच्या रेप बद्दल आणि मॉलेस्टेशन बद्दल अनेक कायदे त्याच्यामध्ये बदल केला. त्याच्यामध्ये एक आणखीन कायदा आलेला आहे, विक्टिम कॉम्पेन्सेशन. निर्भया फंड म्हणून एक फंड क्रिएट केला. एखाद्या मुलीवर बलात्कार झाला, तिला सरकारकडून 3 लाख रुपये मिळते ते केस चालवण्यासाठी आणि तिच्या पुनर्वसनासाठी. हे पोलिसांनीच करायचं आहे. कुठल्याही पोलीस स्टेशनमध्ये हे दाखल झाल्या, त्या पोलिसांनी FIR सोबत तो फॉर्म भरून त्या कमिटीकडे पाठवला. त्या कमिटीकडून त्या मुलीला निर्भया फंड कडून प्रत्येक स्टेटला सेंट्रल कडून ते फंड आहे, निर्भया फंड. त्या फंड मधनं तिला पुनर्वसनासाठी 3 लाखाचा उपलब्धी आहे. पण हेही बोलायला मला दुःख वाटतंय, त्या निर्भया फंडचा सुद्धा गैरवापर झाला. फेक रेप केस दाखल करून 3 लाख रुपये मिळवले. मग त्याच्यावर कमिटी नेमण्यात आली. मग आता ते स्क्रुटिनी करून त्याच्या पैसे दिले जातात. असा प्रत्येक कायदा अतिशय सुंदर आहे. त्याचा अंमलबजावणी योग्य रीतीने व्हायला पाहिजे. त्याचा जाणीव प्रत्येक नागरिकांना असायला पाहिजे. म्हणजे असं नाहीये वकिलांना फक्त कायदा माहिती असायला पाहिजे, कारण वकिलांकडे गेले की पर्टिक्युलर केससाठी ते काम करते. पण सगळ्या कायदा तुम्हाला हे का माहिती असावं. आता छोट्या छोट्या गोष्टीसाठी नेहमी तुम्ही कोर्टातच जावं असं नाहीये. म्हणजे तुमचा महिला आयोगामध्ये तुमचा प्रश्न मिटू शकते, पोलीस स्टेशन मध्ये पण प्रश्न मिटू शकते. प्रत्येक पोलिसांना सुद्धा इन्स्ट्रक्शन आहे. 498 दाखल करण्यापूर्वी त्यांना काउन्सिलिंग करा होत असते. घाई करू नका 498 दाखल करताना. त्याच्यासाठी महिला तक्रार निवारण कक्ष स्थापन केले गेले. तिथे तुमच्या तडजोडीचा प्रयत्न केला जातो. तडजोड नाही झाला, शेवटी पर्याय नाही, तेव्हा तुम्ही कोर्टाच्या पायरीचा. तर महिलांसाठी असलेल्या कायद्याबद्दल मला जेवढी माहिती होती मी सांगितले, तसेच इतर कायदेही सांगितले. सगळे आम्ही शांतपणे ऐकले आणि याचा नक्कीच कुठेतरी फायदा होईल. स्वामी विवेकानंद एकदा शिकागोमध्ये गेले असताना एक फॉरेनरने त्यांना एक प्रश्न विचारला, तुमच्या देशात महिलांना शेकहँड का करत नाही. तेव्हा विवेकानंदजींनी विचारलं, तुम्ही लंडनच्या राणीला शेकहँड करता का. नाही नाही, ते राणी आहेत, आम्ही त्यांचं शेकहँड करत. माझ्या भारतातला प्रत्येक मुली माझ्यासाठी राजकुमारी आहे. असं भारताचं संस्कृती आहे आणि महिलांना नेहमी कायद्याचं संरक्षण आहे. पण मुलींनी पण सक्षम व्हावा आणि स्वतःचं संरक्षण स्वतः करण्याचा एवढा त्यांनी आदर्श ठेवावे एवढं सांगून मला 2 शब्द सांगा. नमस्कार. व्याख्यान अतिशय उद्बोधक झालं आणि महत्वाचं म्हणजे आम्ही जी पत्रकार मंडळी आहेत, सहकारी आहेत, त्यांनाही अपग्रेड नॉलेज, म्हणजे आपण बातमी देताना किती काळजी घेतली पाहिजे, थोडं नॉलेज किंवा कुठला फोकस असला पाहिजे बातमीचं, हे पण त्यांच्या व्याख्यानातून आपल्याला कळलं. आता आपण अंबरनाथचे तहसीलदार अमित पुरी सर आलेले आहेत. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर यावं. त्याचबरोबर सर्व 3 वक्त्यांनी, रामभाऊंनी व्यासपीठावर यावं, शिंदे साहेबांनी, संभाजी शिंदे साहेबांनी व्यासपीठावर यावं. आपण आदर्श बदलापूर या नियतकालिकाचं आपण आता साप्ताहिकाचं कॅलेंडरचं प्रकाशन करणार आहोत आणि त्यानंतर आपले शेवटचे वक्ते ॲडव्होकेट आकाश वाघोले बोलतील. कृपया सर्व मान्यवरांनी व्यासपीठावर यावं. विजय पंचमुख कृपया आपण व्यासपीठावर यावं. त्यांच्या हस्ते आपण तहसीलदारांचं स्वागत करूया. सगळं
सगळे गाणे दरवर्षी आदर्श बदलापूर तर्फे विशिष्ट विषयाला वाहिलेलं एक दिनदर्शिका प्रकाशित केली जाते. यावर्षी तिचं प्रकाशन आपण या सभागृहात करणार आहोत. तहसीलदारांचं स्वागत विजय पाटील यांनी करावं. सर इकडे प्रेस क्लब ऑफ बदलापूरचे सचिव संजय शारुंके संपादित दिनदर्शिकाचं प्रकाशन आता या कार्यक्रमात होत आहे. स्वातंत्र्य लढ्यामध्ये मुलाचं योगदान देणाऱ्या सगळ्या महिलांची माहिती या चित्रकार अनिल डावरे यांनी ही सगळी रेखाचित्र रेखाटली आहे आणि अतिशय संदर्भ युक्त अशी ही दिनदर्शिका आहे. त्याचं प्रकाशन झालं असं मी जाहीर करतो. माननीय तहसीलदारांना मी अशी विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं आणि त्यानंतर शेवटचे होते ॲडव्होकेट आकाश वगैरे. आदरणीय व्यासपीठावरील उपस्थित सर्व मान्यवर आणि आजच्या प्रमुख नायक दिनी आयोजित कार्यक्रमाच्या प्रसंगी उपस्थित असणारे सर्व बंधू आणि भगिनी आणि माझे विद्यार्थी. मूक नायक या शब्दामध्येच इतका गंभीर अर्थ आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी वंचित घटक आणि ज्या आवाजांना कुठलाही प्लॅटफॉर्म नव्हता अशा अनहर्ड व्हॉइसेस ना व्यक्त करण्यासाठी त्यांच्या वेदना, त्यांना येत असणाऱ्या अडीअडचणी, त्यांना मुख्य प्रवाहात सामावून न घेण्यासाठी होत असणारे अडथळे, या सर्व बाबी मांडण्यासाठी साधारणपणे 1920 साली मूक नायक हे पिरियॉडिकल चालू केलं होतं आणि अत्यंत अभ्यासपूर्वक वाचावे, त्याच्यावरती संशोधन व्हावं असे लेख त्या पिरियॉडिकल मधून लिहिले जायचे. अशा मूक नायक दिनाच्या प्रसंगी आयोजित कार्यक्रमामध्ये मला अतिथी म्हणून उपस्थित राहण्याचा मान मिळाला, संधी मिळाली, यासाठी प्रेस क्लबचे अत्यंत आभार व्यक्त करतो आणि त्यांचा ऋणी आहे की त्यांनी मला बोलण्याची संधी दिली. आजचे दोन्ही व्याख्यान मी आता मॅडमचं व्याख्यान ऐकलं. अत्यंत अभ्यासपूर्वक आणि महिलांचे प्रश्न, त्यांचे अडथळे, त्यासाठी कायदेशीर तरतुदी याच्यावरती सुंदर त्यांनी व्याख्यान सादर केलं. मी एवढंच म्हणू इच्छेन की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी
ची राज्यघटना आणि राज्यघटनेमुळे तयार झालेले कायदे नियम, त्यामुळे तयार झालेली आपली त्रिस्तरीय रचना, ज्याला आपण लेजिस्लेचर, संघराज्य आणि त्याची व्यवस्था चालते, याला आपण या लोकशाहीचे 3 स्तंभ असं म्हणतो. पण मुळात मी असं मानतो की लोकशाहीचा जो चौथा महत्वाचा स्तंभ आहे तो आहे पत्रकारिता. पत्रकारिता हा स्तंभ जो आहे तो समाजाला मजबूत करतो, समाजाचे प्रश्न दूर पातळीवरती मांडतो आणि विविध समाजातील घटकांना न्याय मिळण्यासाठी तो नेहमी लढत असतो आणि कार्यरत असतो. जर तो स्तंभ व्यवस्थितपणे काम करत नसेल तर मात्र ती समाज व्यवस्था बिघडते. आणि यासाठी आज जे दुसरं व्याख्यान होणार आहे ते अत्यंत महत्वाचं आहे. अशा या व्याख्यानाला मी फार वेळ न घेता विनंती करतो की पुढचं व्याख्यान चालू करा आणि मला इथे बोलण्याची संधी दिली त्याबद्दल खूप आभार. धन्यवाद. ॲडव्होकेट आकाश वाघोले यांना विनंती करतो की त्यांनी नमस्कार. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, उपस्थित मान्यवर, विद्यार्थी मित्र मैत्रिणींनी, कोर्टामध्ये आर्ग्युमेंट करण्यापेक्षा असं सगळ्यांसमोर बोलणं खूप अवघड झालं. कसं असतं, कोर्टामध्ये आर्ग्युमेंट करताना प्युअरली कायदा किंवा एखादी गोष्ट जी घटना घडलेली असते त्या घटनेबद्दल बोलणं असतं. या ठिकाणी जो विषय आहे महिलांचे हक्क आणि अधिकार, तर मी कायदा समजून सांगण्यापेक्षा आपण चर्चेने कायदा समजून घेता येईल का हा प्रयत्न करूया. इथे किती स्त्रिया या अशा आहेत की ज्या पोलिसांना बघितल्यावर घाबरतात? त्यांनी हात वर का? एकही नाही. आपण व्याख्यान हे म्हणजे फक्त कोणीतरी वक्ता बोलतोय आणि आपण ऐकतोय असं नका करू. आपण चर्चेने ते समजून घेऊया. मी तुम्हाला काय विचारलंय याचं उत्तर तुम्हाला पुढे कळेल की किती मुली किती पुरुष पोलीस बघितल्यानंतर घाबरतात की बाबा पोलीस घरी आले काही चौकशीसाठी तरी पण असं वाटतं की अरे मी काय केलंय का, किंवा एखादी चूक केलेली असते आपण तेव्हा आठवतं अरे मला त्यासाठी आलेत की काय पोलीस चौकशी करण्यासाठी. असं किती आहेत? कोणीच नाहीये. 2 3 ठीक. तर महिलांसाठी सगळ्यात महत्वाचा कायदा आणि अधिकार म्हणजे काय? सूर्यास्त आणि सूर्योदय सगळ्यांना माहिती आहे. सूर्यास्तानंतर सूर्योदयापर्यंत कुठलाही पोलीस अधिकारी, स्त्री पुरुष कुठलाही पोलीस अधिकारी महिलेला अटक करू शकत नाही. हे किती जणांना माहिती आहे? मग का तुम्ही पोलिसांना घाबरता? जर तुम्हाला अधिकारच आहे, तुम्ही पोलीस स्टेशन मध्ये जरी जाऊन बसलात तरी तुम्हाला पोलीस अटक करणार आणि सकाळी 5 वाजेपर्यंत वाट बघतील. सूर्योदय झाला का झाला, त्याला पता अटक कर. तर सगळ्यात महत्वाचं, आता सुधा मॅडमनी बऱ्यापैकी कायदे सांगितले. तसं बघायला गेलं तर महिलांच्या हक्क, सुरक्षा, अधिकार हो चौकशी करू शकतात, अटक करू नये. हक्क आणि अधिकारासाठी कमीत कमी 40 पेक्षा जास्त कायदे. असं जर सांगायला गेलो तर कमीत कमी 2 ते 3 दिवस लागतील कायदा समजून सांगायला. आता मी ज्या कायद्यावर बोलणार आहे, एक तर पोक्सो कायदा आणि BNSS. BNSS म्हणजे काय की भारतीय न्याय सुरक्षा संहिता. आता त्याच्यामध्ये अध्याय 5 जर बघितला तर त्याच्यामध्ये काय, महिला आणि मुलींविरुद्धचे गुन्हे. आता कलम 63 बलात्कार. आता बलात्कार केला, बलात्कार झाला, बलात्कार म्हणजे काय? आता याची जर व्याख्या सांगायला गेलं कायद्याप्रमाणे तर एखाद्या महिलेने, आता मी तो म्हणजे मला सांगताना ते ऑकवर्ड वाटतंय की जी जो वर्ग आपल्या सोबत आहे की बलात्कार म्हणजे काय की योनी आणि शिश्न, योनीमध्ये शिश्नाने प्रवेश केला म्हणजे बलात्कार झाला. आता मेडिकल टर्म मध्ये जेव्हा आम्ही एखादा गुन्हा चालवतो, एखादी केस असते ती चालवतो, तर यामध्ये सगळ्यात महत्वाचं काय तर मेडिकल.
तुमचं मेडिकल एखादा समजा बलात्कार झाल्यानंतर सिमन बॉडीमध्ये किती तास राहतं तर 72 तास. जर इंटरकोर्स झाला हे कसं प्रूव्ह होणार? जर आपण मेडिकल लँग्वेज मध्ये जर बोललो तर फिंगर इन्सर्ट केल्यानंतर सुद्धा बलात्कार होतो का? तर व्याख्येप्रमाणे नाही. BNSS ची जी व्याख्या आहे त्याप्रमाणे नाही. तर मग बलात्कार झाला हे प्रूव्ह करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? सगळ्यात महत्वाचं, ज्या वेळेस अशी काही घटना घडेल कुठेही न घाबरता, कोणालाही न लाजता, कारण की कसं आहे की प्रत्येकाला आपलं संरक्षण करण्याचा अधिकार आहे. अशा वेळेस जर समजा तुम्ही डिफेन्स मध्ये समजा कुठलाही हत्यार वेपन मिळालं तुम्हाला किंवा दगड मिळाला, त्या गुन्हेगाराला जर तुम्ही तो मारला आणि त्यात तो मयत झाला तर तुमचा डिफेन्स म्हणून तुमच्यावर 302 दाखल होत नाही. हा फक्त महिला स्वतःचा अत्याचारासाठी बचाव करण्यासाठी तो डिफेन्स आहे. त्यामुळे तो डिफेन्स एव्हिडन्स म्हणून तुम्हाला त्याबद्दल कुठलीही शिक्षा होत नाही. पण हा प्रूव्ह करायचा असेल तर आता माझ्याकडे म्हणजे मी जी प्रॅक्टिस करतो ही प्युअरली क्रिमिनल आणि फॅमिली मॅटर मध्ये प्रॅक्टिस करतो. माझ्याकडे एक मॅटर होतं ते सांगतो की पोक्सो कायद्याचा गैरवापर कसा होतो. तर पोक्सो कायदा म्हणजे काय? प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रन फ्रॉम सेक्शुअल ऑफेन्सेस. 18 वर्षाखालील कुठल्याही मुलाला मुलीला त्याचा लैंगिक अत्याचार किंवा मानसिक अत्याचार झाला तर पोक्सो लागतो. आणि पोक्सो 90% ऑफेन्स हा नॉन बेलेबल, ज्यामध्ये बेल मिळत नाही. आता नॉन बेलेबल ऑफेन्स म्हणजे काय? आपल्याकडे एक प्रोपोगंडा आहे किंवा लोकांना असं वाटतं की 302 झाला म्हणजे याला जामीनच मिळणार. असं नाही. प्रत्येक गुन्ह्याच्या मागे त्याची पार्श्वभूमी ही वेगवेगळी असते. प्रत्येक गुन्ह्याची घटना ही वेगवेगळी असते. आता समजा 302 झाला तर तो कशासाठी झाला? 302 ला सगळ्यात महत्वाची इन्ग्रेडियंट्स काय आहेत की त्याचं एम, म्हणजे त्याची जी घटना करण्याची होती की त्याची काय त्याच्या मागे त्याचं पार्श्वभूमी काय, की त्याने का त्याचा मर्डर केला असावा. कधी कधी असं होतं 2 मित्र प्यायला बसलेले असतात, चरण्यावरनं भांडणं होतात, मर्डर होतं. ही घटना झाली टिटवाळ्याला 3 महिन्यापूर्वी, बदलापूरला पण झाली आणि प्यायला कुठे बसले होते? स्मशानात. ही सत्य घटना आहे. मग याच्या विरुद्ध आता काय होणार? पोलीस जेव्हा तपास करतात तेव्हा आता स्मशानात जर तुम्ही बघितलं तर उल्हासनगर स्मशानभूमी जर बघितली तर बरीच मोठी आहे. जर तुम्ही एंट्रीला गेलात तर लेफ्ट साईडला सगळे किनारे असतात, गांजा चरस सगळे बसलेले असतात. पोलिसांना ते दिसत नाही का? तर पोलिसांना तिकडून रेव्हेन्यू जनरेट होतो. म्हणजे मी क्लिअरली बोलतो की असं नाही बोललं पाहिजे कोणाच्या विरुद्ध की तिथे कोणीतरी तक्रार दिली पाहिजे. पण तक्रार दिल्यानंतर काय होतं? आता समजा एखादा गंजडी म्हणजे जो कायम 24 तास नशेमध्ये असतो, त्याच्या विरुद्ध एखाद्याने तक्रार दिली की बाबा तू जाऊन तिथे गांजा पितो आणि इथे सगळ्यांना शिव्या घाल. पोलीस सांगतात तुझ्या विरुद्ध अमुक अमुक व्यक्तीने तक्रार दिली. त्यानंतर काय होतं? तो अजून नशा करतो आणि त्याला जाऊन मग त्या व्यक्तीने काय करावं? आपल्या भारतामध्ये करप्शन ही एवढी वाईट घटना आहे आणि कुठलीही विश्वासार्हता लोकांनी ठेवलेलीच नाहीये. पोलिसांना एवढे अधिकार दिलेले आहेत की माणसं फोटो काढतात आणि शूट करतात. अरे बाबा हा आम्हाला उद्या फेसबुक पोस्ट टाकता येते तिथे अशी अशी भांडणं. आता तो विषयांतर होतोय. मी महिलांच्या कर्तव्य आणि अधिकाराबद्दल बोलतो. जे रेप बद्दल आपण बोलत होतो, तर रेप झाल्यानंतर काय करावं? तर सगळ्यात पहिले आपला जो जवळचा व्यक्ती आहे त्याला सांगा. दुसरी गोष्ट, तुमच्या जवळ जे पोलीस स्टेशन आहे, जी पोलीस चौकी आहे, तिथे जा. तिथे जाणं शक्य नसेल 100 नंबरला कॉल लावा. आपली सुविधा तुम्हाला माहिती आहे की अर्धा पाऊण तासापर्यंत तुमच्याकडे पोलीस येतील. हेच जर आपण अमेरिकेत वगैरे असतो 919 ला फोन लावला की विदिन 3 आणि 4 मिनिटांमध्ये पोलीस येतात. पण आपल्या इथे अर्ध्या तासाने पोलीस येतील. सगळ्यात पहिले मेडिकल, कुठलीही लाज न बाळगता मेडिकल करणं आणि पोलिसांना आहे ती घटना संपूर्ण सांगणं हे तुमचं आद्य कर्तव्य आहे. जर तुम्हाला गुन्हेगाराला शिक्षा द्यायची असेल तर मनातली जी लाज लज्जा आहे ही सोडून द्यायची, कारण की त्याला आपल्याला शिक्षा करायची. जोपर्यंत तुम्ही स्वतः कुठलीही गोष्ट तुमच्याबद्दल जे घडलंय, ही जी घटना घडलेली असते किती लोकांना माहित असेल? एक तो जी स्त्री आहे ती, जो पुरुष आहे तो. पोलीस काय करणार? इन्व्हेस्टिगेशन. दोघांचे मेडिकल सगळ्यात महत्वाचं. जर स्त्रीच्या मेडिकल मध्ये काही सापडलं
तोपर्यंत पुरुष जर पळून गेला 2 दिवस 3 दिवस तोपर्यंत ते सगळे एव्हिडन्स जो आहे तो वायपट झालेला असतो. जर समजा नखं असतील त्याच्या पाठीवर मारली असतील किंवा बचावा दरम्यान काही त्याला आपण जखम केली असेल तर ते 3-4 दिवसात ती निघून जाईल. ते तर प्रूव्ह होणार नाही. मग दुसरा ऑप्शन राहिला काय? मेडिकल. आणि आपल्या इथे मेडिकलमध्ये मुली एवढ्या लाजतात किंवा मुली एवढ्या घाबरतात सांगण्यासाठी. ही गोष्ट 4 ते 5 दिवसानंतर ते घरी सांगतात. 4-5 दिवसानंतर जर ती घटना तुम्ही घरी सांगितली, जर तुम्ही गुन्हा दाखल केला तर त्याच्यामध्ये 376 लागू दे 377 लागू दे, जर एव्हिडन्स भेटला नाही तर होणार नाही. आणि जर तुम्ही भारतामध्ये कन्व्हिक्शन रेशो जर बघितला तर हा 3 ते 4% म्हणजे 100 केसेस मधल्या फक्त 3 ते 4% लोकांनाच कन्व्हिक्शन लागतं म्हणजे शिक्षा. महत्वाचं म्हणजे तो गुन्हा दाखल होऊन चालण्यासाठी लागतात 12 वर्ष. जी घटना आज घडली आहे, आज मी सांगू शकतो की व्यासपीठावर किती लोक होते, त्यांनी काय कपडे घातले होते. समजा इथे एखादा जर खून झाला, जर तुम्हाला साक्षीदार म्हणून बोलवलं तर हे सांगू शकतो आपण की काय झालं. हेच 12 वर्षानंतर मी सांगू शकतो काय इट इज? नाही सांगू शकतो. कन्व्हिक्शन रेशो कमी होण्याचं कारण सगळ्यात महत्वाचं आहे की आपला गुन्हा जो चालतो, आता DV ऍक्ट जो आहे महिलांचा घरगुती जुर्मापासून संरक्षण कायदा, यामध्ये जर केस दाखल केली तर 6 महिन्यामध्ये केस संपली पाहिजे. 6 महिन्यामध्ये सामनेवाल्याला नोटीस पण लागत नाही. ती केस संपणार कधी? तुम्ही आज कुठल्याही कोर्टामध्ये जा, रोजचा बोर्ड जर बघितला, डेली बोर्ड, कमीत कमी 200 ते 250 मॅटर असतं. 200-250 मॅटर मध्ये जर प्रत्येक व्यक्तीला 3 मिनिटं जरी द्यायचं म्हटलं, त्यात 2 ते 3 लंच टाइम. प्रत्येक केसला 2 ते 3 मिनिटं जरी द्यायचं झालं तरी पण संपूर्ण केस बोर्डावर येत नाही. मॅटर कसे चालतील? त्यामुळे सगळ्यात महत्वाचं याच्यामध्ये जे आहे की महिलांनी स्वतःहून जी गोष्ट घडली ही सांगणं आहे. आणि त्याच्यानंतर तुम्ही समाजामध्ये समजा एखाद्या व्यक्तीवर बलात्कार झाला, आपण ज्या स्त्रीवर बलात्कार झाला असं म्हणतो, त्या व्यक्तीने निर्भयपणे त्याला समोर जायला पाहिजे. कारण की त्या गोष्टीमध्ये आपली चूक नसते, जो त्या वृत्तीचा व्यक्ती आहे त्याची चूक असते. तर आपल्याला ते प्रूव्ह करून दाखवायचं. जसं सुधा मॅडमनी सांगितलं की बलात्कार हा स्त्रीवर होत नाही. जो करणारा विकृत व्यक्ती आहे त्याच्या मनाची जी पातळी ढासळलेली असते, त्यामुळे ह्या घटना सगळ्या होतात. तर ह्याच्यामध्ये नंतर जर आपण बघितलं तर महिलांसाठी सगळ्यात महत्वाचं काय की आता समजा मी या ठिकाणी उभा आहे, एखाद्या महिलेकडे मी बघितलं, तिला लज्जा उत्पन्न झाली किंवा तसे मी हावभाव केले तर ती सुद्धा माझ्या विरुद्ध गुन्हा दाखल करू शकते. असं तुमच्या बाबतीत कितीतरी वेळा झालं असावं की आपण रस्त्याने जात असताना कोणीतरी 4 मुलं उभी असतात, मध्ये शिट्टी मारणार, मध्येच काहीतरी हावभाव करणार किंवा काहीतरी एखादा असं डायलॉग पास करणार की ज्याने आपल्याला लाज वाटल्यासारखं. त्यावेळेस तुम्ही काय करता? आता जर मी असं विचारलं की कोणासोबत घडलंय का, तर कोणी हात वर करणार का? तर अरे तुझ्याबद्दल घडलं होतं, तू सांगितलं नाही मला. अरे मग तू असं का केलं? पण हे प्रत्येक स्त्री बाबतीत एकदा तरी झालं असेल की नसेल? आता तुम्ही कॉलेज स्टुडंट आहात, एकदा तरी झालं असेल की नाही? मुलं शिट्ट्या मारतात की नाही मारत? बघून मारतात. मग तुम्ही काय करता तेव्हा? तुम्हाला लज्जा उत्पन्न होते, तुम्हाला लाज वाटते, तुम्ही मान खाली घालता, निघून जाता. याला कुठेतरी हे थांबलं पाहिजे. यासाठी तुम्ही काय केलं पाहिजे? आता सगळे सुशिक्षित आहात, कॉलेजमध्ये आहात म्हणजे तुम्हाला लिहिता वाचता येतं. तुम्हाला त्या व्यक्तीचं नाव माहीत असो किंवा नसो, एकदा बघितल्यावर चेहरा ओळखू शकता. पोलीस स्टेशनला जायचं, तक्रार नोंदवायची. आता पोलीस स्टेशनला जायचं म्हणजे पहिली धडकी ही वाटते की मी पोलीस स्टेशनला जाऊन सांगू का? तो माझ्यासोबत तू येशील का ग? चल ना, मला असं झालंय, आपण जाऊन सांगू. ती सांगते नाही बाई, माझ्या आई वडिलांना कळलं तर मारतील मला. ही घटना आहे. यामुळे काय होतं की अशा वृत्तीची जो लोक आहेत त्यांना पाठबळ मिळते. अरे काय नाही होत रे, चल आपण जाऊ, टाइमपास करू, चल. आता संध्याकाळी जर तुम्ही त्या बदलापूरच्या ईस्ट साईडला बघितलं, तो आता पनवेलकर हायवे झालाय, कितीतरी कपल्स लोक तिथे असतात, कितीतरी कपल्स लोक. आता जे आहेत ते हसू नका, पण आहे. मी कितीतरी वेळा बघितलंय, मी स्वतःहून तक्रार दिलेल्या आहे. पण आजपर्यंत एकही पेट्रोलिंगची गाडी त्या ठिकाणी जात नाही. हा, संध्याकाळी, सकाळची नाही, संध्याकाळचीच गोष्ट झाली.
तर ह्या गोष्टीला कुठेतरी आळा घातला पाहिजे. तर ह्या गोष्टीला आळा घालण्यासाठी पोलीस तर आहेतच, पण जसं पत्रकारिता हा चौथा स्तंभ आहे, तर म्हणजे त्यांनाही विनंती की अशा काही ठिकाणी ज्या सार्वजनिक ठिकाणं आहेत, ज्या ठिकाणी अशा घटना होतात, ह्या बातम्या तुम्ही पेपरला द्या. आता तिथे जर बघितलं तर अर्ध्या रस्त्यापर्यंत स्ट्रीट लाईट आहे, अर्ध्या रस्त्याच्या पुढे स्ट्रीट लाईट बंद आहे, आणि तिथे बघितलं तर दोन 3 मिनिटाच्या अंतरावर एक गाडी उभी असते. तर हे कुठेतरी थांबलं पाहिजे. जेव्हा आपले आई वडील, जेव्हा तुमची लहान मुलं त्या ठिकाणावर जातील, ते बघतील, तेव्हा उद्या त्यांच्याही मनावर तो परिणाम होणार. जसं मी तुम्हाला आता सांगितलं की BNS कलम 77 याच्यामध्ये कुठल्याही स्त्रीकडे आपण तिला लज्जा उत्पन्न होईल अशा पद्धतीने बघणे, कुठलेही हावभाव करणे, त्याचा आवाज करणे, याच्यासाठी 3 वर्षापर्यंत शिक्षण. आता जर हे प्रूव्ह करायचं असेल तर पुन्हा प्रश्न तोच की त्यांनी शिट्टी मारली, हे प्रूव्ह कसं होणार? शेवटी आजूबाजूचे व्यक्ती, त्यासाठी कुठलाही तुम्हाला डॉक्युमेंटरी एव्हिडन्स मिळणार नाही. तर आपली ही मानसिकता अशी झाली पाहिजे की जर कोणाविरुद्ध असं काही घटना घडलीये तर तिथे जाऊन साक्ष देणं हे आपलं कर्तव्य आहे. जसे तुमचे अधिकार आहेत महिलांचे, तशी ही कर्तव्य पण आहेत. ही कर्तव्य जेव्हा तुम्ही दुसऱ्यांबद्दल कराल तेव्हा इन फ्युचर जर तुमच्यासोबत असं काही झालं तर तिसरी व्यक्ती तुमच्या मदतीला येईल. जसं आपण म्हणतो दुनिया गोल आहे, तसंच आहे. आज तुम्ही कोणाला तरी मदत केली तर उद्या तुम्हाला तिसरं कोणीतरी मदत करेल. जर आज तुम्ही त्याला पाठ दाखवली की नाही मी का तुझ्यासोबत येणार नाही, मी का तुझ्याबद्दल साक्ष देणार नाही, तर उद्या आपल्याला तो सुद्धा साईड इफेक्ट किंवा त्याचा सुद्धा आपल्याला दुष्परिणाम भोगावे लागतात. आता कलम 78 काय की पाठलाग करणं. जो आता मी एक व्याख्या वाचून दाखवतो. एखाद्या महिलेचे अनुसरण करणारा किंवा संपर्क साधतो अशा महिलेने अनास्थेचे स्पष्ट संकेत देऊ नये. वारंवार वैयक्तिक परस्पर संवाद वाढवण्यासाठी अशा महिलेशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला किंवा इंटरनेट, ईमेल किंवा इतर कोणत्याही इलेक्ट्रॉनिक गोष्टीच्या द्वारे महिलेच्या वापरावर लक्ष ठेवत पाठलाग करण्याचा कोणी प्रयत्न करेल तर तो गुन्हा. आता त्या गुन्ह्याला शिक्षा किती? पाठलाग करणे 3 वर्षापर्यंत, दुसऱ्यांदा केलं तर 5 वर्षापर्यंत. बरं, आता पाठलाग म्हणजे काय? एखादी व्यक्ती चालली, तिच्या मागे बाईकवर चाललाय ड्रोन ड्रोन करत, हा पाठलाग वेगळा. BNS मध्ये दुसरं काय? इंटरनेट, म्हणजे कुठलंही तुमचं इंस्टाग्राम असो, फेसबुक असो, सोशल मीडियामध्ये कुठलंही तुमचं हँडल असो, त्याच्यावर हाय, जर संध्याकाळी एक मेसेज करणार, संध्याकाळी एक मेसेज करणार, हाय कशी आहेस, काय करतेस, तुम्ही काय रिप्लाय देत नाही, हे करणं सुद्धा गुन्हा आहे. या गोष्टीसाठी कोण काय करतं? सरळ जाता, राईट क्लिक, 3 बटनावर ब्लॉक. या विरुद्ध अजून काय करता तुम्ही? काहीच नाही. पण तुम्हाला कायद्यामध्ये ती सगळे दिले तुम्हाला अधिकार आहेत. एका व्यक्तीने, अख्ख्या कॉलेजमध्ये एका व्यक्तीने जर अशी घटना किंवा अशी तक्रार दाखल केली तर दुसऱ्या दिवसापासून कुठल्याही मुलाची हिंमत होणार नाही की ती माझी मैत्रीण नाही, मी तिला मेसेज करणार नाही, गुन्हा दाखल होतो. पण हे करण्यासाठी कोणी धजावत नाही. आणि नंतर म्हणायचं की काय नाही, पोरं आम्हाला मेसेज करतात, आम्ही ब्लॉक करतो. अरे पण त्यासाठी तुम्ही काहीतरी करा ना, तुम्हाला अधिकार दिलेत ना. आता महिलांचे अधिकार जे सुधा मॅडमने सांगितले, ते महिलांचे अधिकार लग्न झाल्यानंतर किंवा दत्तक कायदा किंवा मेंटेनन्स ऍक्ट. आता हल्ली मेंटेनन्स ऍक्ट जरी असेल, समजा CRPC 125, आताचा BNSS 144, हा जरी आपण वाचला की एखादी स्त्री किंवा त्यांची मुलं जर स्वतः कमवण्यासाठी सक्षम नसतील तर ते त्याच्या वडिलांकडनं पोटगी मागू शकतात. हा कायदा आहे. पण आजच्या घडीला प्रत्येक व्यक्ती ही सुशिक्षित आहे. म्हणजे आपण कितीही नाही म्हटलं तरी तुम्ही साधं डेटा एंट्रीसाठी जरी केलं ऑनलाईन तरी पण दिवसाला 500 रुपये कमवू शकता. त्यामुळे तुमच्यासाठी तो कायदा नाही. म्हणजे असं माझं वैयक्तिक मत आहे की जी व्यक्ती, म्हणजे ज्या आई वडिलांनी आपल्याला शिकवलं, ज्या आई वडिलांनी मोठं केलं, त्याच वडिलांविरुद्ध आई सांगते किंवा एखादा वकील सांगतो की नाही तुम्ही पण त्या केसमध्ये तुमचं पण नाव टाका, जर आईला 5,000 मिळाली तर तुम्हाला पण 2,000 मिळेल, अशा 8-9 हजार तुम्हाला मिळतील. पण तुम्हाला शोभतं का की ठीक आहे मुलांना सांभाळण्याची नैतिक जबाबदारी वडिलांची आहे, पण जर मुलगी किंवा मुलगा कमवण्या इतपत त्यांनी शिकवलं आहे तर तुम्ही त्यांच्याकडे पोटी का मागा?
आणि हल्ली झालंय असं की भांडणं ही नवरा बायकोची असतात, पण ती सोसावी लागतात मुलांना. आई एकीकडे, बाप एकीकडे. पण शेवटी मुलाला हे असतं की मी आईकडे जाऊ की बापाकडे जाऊ. आमच्याकडे असे किती, आई पार्लरचं काम करते, बाप इंजिनियर आहे, मुलगी 10वीला आहे. तो बाप तिला एवढा मारझोड करतो, ती मुलगी बापाला समजवते की तुम्ही असं करू नका. मुलीनी कायदेशीर तक्रार बापाविरुद्ध दिलेली. त्या मुलीचं एवढं कौतुक केलं की त्या मुलीला मी सांगितलं, बाई तू जे करशील ना, तू ज्या कोर्टात जाशील त्या कोर्टात मी 100% येईल आणि तुझ्याकडे 1 रुपया सुद्धा पिके नाही. का तर तिच्या हिमतीला जात यायची. तिच्या आईचे मेडिकल रिपोर्ट बघितले मी, अक्षरशः हात मोडलाय तिचा. पण आई बोलते नाही, नवरा आहे माझा, पती देव आहे, मला त्यांच्याविरुद्ध तक्रार नाही करायची. आता ह्या वेळेस काय उपाय, काय माझ्याकडे एकच, की मुलीला अर्जदार करून वडिलांविरुद्ध तक्रार दाखल करावी लागेल. का आता आई करत नाही. काही वेळी अशाही गोष्टी करावी लागतात. पण हे बाहेरच्यांना काय वाटतं, अरे त्या वकिलांनी सांगितलं जा बापाविरुद्ध तक्रार करा. अरे पण त्याच्या मागची पार्श्वभूमी तुम्ही बघा ना काय झालंय. ही गोष्ट कोणालाच कळत नाही. ही जेव्हा गोष्ट जेव्हा कोर्टात येते त्यानंतर समजतं की काय घटना झाली. पण त्या मुलीच्या हिमतीला जशी दाद दिली पाहिजे तशीच तुमची जी हक्क आणि कर्तव्य आहेत त्यासाठी पण तुम्ही काहीतरी करा. तर याबद्दल जर सांगायचं झालं तर तुमच्यासाठी एवढे कायदे आहेत, बिचार पुरुषांवर एवढा अन्याय झालाय. आता कोल्हापूरला एक संस्था स्थापन झाली की पुरुषांचा घरगुती जुलमापासून संरक्षण, असे संस्था स्थापन झालीय. आणि खरोखर नाही की महिलांवरच कायम अत्याचार होतात, पुरुषांवर सुद्धा अत्याचार होतात. पण पुरुषांसाठी असा कोणताही कायदा अद्यापपर्यंत बनवलेला नाही. आणि ती बनवावी अशी माझी स्वतःची वैयक्तिक इच्छा आहे. कारण की कधी कधी असं होतं, हल्ली झालंय काय की महिला आणि पुरुष दोघंही कमवते झाले. त्यामुळे होतं कसं की शेवटी आपली आपण म्हणतो की पुरुष प्रधान संस्कृती आहे. जेव्हा आपले वडील किंवा आपला पती म्हणतो की बाई ही एखादी गोष्ट नको करू, आपण नंतर करूया. माझ्याकडे पैसा असेल तर मी त्या व्यक्तीला सांगेल की बाई तू तुझा पैसा तुझ्याकडे ठेव, माझ्याकडे पैसे आहेत, मी हे सगळं करणार. ह्या गोष्टीवर ना वाद वाढत जातात. आणि कसं असतं की कुठलीही गोष्ट कोर्टापर्यंत येण्यासाठी त्याच्या मागची पार्श्वभूमी खूप मोठी असते. महिला आणि पुरुष या दोघांचं म्हणजे पती पत्नी या दोघांचं एक वेळेस बैठक करून वाद संपतात, ते परत एकत्र नांदतात. पण ह्याच्या मागे जे त्यांचे कान भरणारे नातेवाईक जे असतात ना, किंवा ते काय म्हणतील, ही जी व्यक्ती असते ना, ही जगाला लागलेली कीड आहे. कीड म्हणजे मी एखादी तक्रार केली त्याच्यानंतर ती म्हणणार अरे तू माझ्या विरुद्ध तक्रार केली, आता तू जाऊ नको, मी तुला सांभाळेल, तुझा मरेपर्यंत खर्च मी करेन. कशासाठी? थोडा इगो बाजूला ठेवा. त्या नवरा बायकोला एकत्र राहू दे, त्यांची मुलं आहेत. तुम्ही तुमच्या इगो पायी एक दुसरं कुटुंब उद्ध्वस्त करता, असं करू नका. जर काउन्सिलिंग होतंय, जर त्या दोघांची संमती आहे आणि नवरा बायको एखाद दुसऱ्याला 1-2 फटके मारतही असतील, प्रत्येक घरात भांड्याला भांडं लागतं, हे लागलंच पाहिजे. सारखं गोड राहून पण व्यवस्थित संसार होत नाही. जर तुम्ही तसं केलं, भांडा एकत्र या. जर तुम्ही तुमच्या संसारात त्रयस्थ व्यक्तीला सहभाग दिला तर तुमचे वाद हे वाढतच जातात. आणि वकिलांचं एकच काम असतं, वकील जेव्हा म्हणजे वकिलांकडे तुम्ही जेव्हा येता तेव्हा वकील एक प्रश्न विचारतो, नांदायचंय की सोडायचं. जर एखादी व्यक्ती बोलली की सोडायचंय तर वकील त्या हिशोबाने केस बोलतो. म्हणजे जर ती बोलली की मला 1 फटका मारला तर वकील त्याच्यामध्ये शिव्या ह्या तेव्हा सगळं करून 1 पॅरा करतो राहिला. मला माहिती आरोप करावे लागतील तर मला तो सोडेल. जर नांदायचंय, जी फॅक्ट आहे ती फॅक्ट लिहितो, बाबा मला नांदवायला घेऊन. आता सेक्शन 84, 82, 83, 84, 85, 86, 87 पती किंवा पत्नीच्या हयातीत पुन्हा लग्न करणे. जसं मॅडमने मगाशी सांगितलं, लिव्ह इन रिलेशनशिप. आता लिव्ह इन रिलेशनशिप वर सगळ्यात महत्वाचं, आता तुम्ही कॉलेज स्टुडंट आहात, आता मी तुमच्या हक्क आणि कर्तव्याबाबत अजून एक महत्वाची गोष्ट सांगतो. उद्या सगळ्यांचीच लग्न होणार. पळून जाऊन लग्न अजिबात करू नका. आणि पळून जाऊन जर लग्न करायचं असेल तर घरच्यांची संमती घेऊन त्यांना सांगून रीतसर तशी चिठ्ठी लिहून मग. कारण की ज्या आई बापाने तुम्हाला जन्म दिलाय
ज्या आई बापांनी तुम्हाला एवढं 20 वर्ष वाढवलंय, एखाद्या 1 वर्षाच्या ओळखीसाठी किंवा 6 महिन्याच्या ओळखीसाठी त्या ओळखीवर विश्वास ठेवून तुम्ही 20 वर्षाच्या आपल्या आई वडिलांच्या विश्वासाला तडा देऊन पळून जा. त्या आई बापाला काय वाटत असेल की ज्या वेळेस माझी 20 वर्ष सांभाळलेली मुलगी, 20 वर्ष सांभाळलेला मुलगा मला सोडून निघून जातो का? 1 वर्षाच्या किंवा 6 महिन्याच्या ओळखीच्या मैत्रीसाठी. त्यानंतर 6 महिन्यात जेव्हा तुम्ही पळून जाल, 6 महिने, 8 महिने, वर्षभर खूप गोडी गुलामाने संसार होतो. वर्षभरानंतर मुलगा किंवा मुलगी खरं रूप दाखवायला चालू करते. नवीन नवीन लग्न असतं, काही वाटत नाही. त्याच्यानंतर 6 महिन्यानंतर मग येतात, आई मला मुलगा मारतोय, आई मुलगा दारू पितोय, काय करू? तेव्हा ती एकच प्रश्न विचारते, तू तुझ्या बापाला विचार. ज्या बापाने 20 वर्ष तुम्हाला वाढवलं, जी मुलगी नाकाखालून पळून जाते, तो बाप नंतर त्याच्या मनाला काय यातना होत असतील? त्याला तुम्हाला कितीही घ्यायची इच्छा असेल परत घरात, परत आला तो व्यक्ती, समाज काय म्हणतो? त्यासाठी पळून जाऊ नका करू. संमती नाहीये ना, हे बाबा संमती नाहीये, तू घरी ये, रितसर माग परवानगी होत असेल तर ठीक, नसेल तर तू तुझ्या घरी सुखी, मी माझ्या घरी सुखी. अजिबात पळून जाऊन लग्न करायच्या भानगडीत पडू नका. बर, या उपरही कोणी केलंच तर नोटरीवर लग्न कायदेशीर ठरलं जात नाही. बरेचसे असे वकील आहेत, मी वकिलांवर म्हणजे चुकीचं त्यांना काही बोलत नाहीये, अशी घटना होते. असं करण्यासाठी पक्षकार भाग पडतात की सर आम्हाला नोटरीवर लग्न करायचंय, आम्ही आता लग्न करणार आहे, 6 महिन्यानंतर पळून जाणार. पण नोटरीवर कुठलंही लग्न होत नाही, हे लक्षात ठेवा. तुम्हाला लग्न करायचं असेल तर ठाण्याला ऑफिस आहे, तिथे जाऊन लग्न करायचं. त्याची नोटीस घरी येते, आई वडिलांची संमती असते, आई वडील तिथे सही करतात, स्पेशल मॅरेज ऍक्ट खाली ते लग्न होतं. पण पळून जाऊन नोटरीवर लग्न विघ्न असं काही होत नाही, करूही ना. आता शेवटचं जे आहे कलम 93, पालक मूल जिवंत जन्माला येऊ नये किंवा जन्मांतर त्याचा मृत्यू होऊ नये या हेतूने केलेला कायदा कलम 51. तुम्हाला म्हणजे या कलमाचा बद्दल सांगायचं झालं तर BNSS जो कायदा आहे त्याचा अध्याय 5वा वाचा आणि अर्ध्या हळकुंडाने पिवळे होऊ नका. म्हणजे कायदा नीट समजून घ्या. प्रत्येक कायद्याची व्याख्या ही जरी सेम असली तरी कायद्या मागचं जे घटना जी असते, प्रत्येक गोष्टी जी असते ती वेगवेगळी असते. तर त्या कायद्याला कसं वापरायचं यासाठी कायदेशीर सल्ला घ्या. तुमचे हक्क आणि अधिकार अध्याय 5व्या मध्ये व्यवस्थित दिलेत. एकमेकांसाठी मदत करा आणि स्वतःहून पुढाकार घेऊन गुन्हे दाखल करा. या उपरही तुम्हाला काही जर वाटलं तर कुठल्याही पोलीस स्टेशनला जा किंवा कोर्टात जरी आलात तुम्ही तरी पण लिगल एड म्हणून महिलांना एक सर्व्हिस आहे, जसं मॅडमने सांगितलं, तिथे जा, त्यांचा कायदेशीर सल्ला घ्या आणि त्याप्रमाणे पुढील तुमचं जे काही आहे ती कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करा. जर माझ्याकडून चुकून मागून कोणाच्या भावना दुखवल्या गेल्या असतील तर मी दिलगिरी व्यक्त करतो. मी माझं एवढं मनापासून ऐकलं त्याबद्दल तुमचे सर्वांचे आभार. जय हिंद, जय हिंद. विजय पंडित सरांनी कृपयावरती यावं. आपण आता कार्यक्रमाच्या समारोपाकडे जातोय. आपले सगळे पत्रकार मित्र आहेत जे गेले 2-3 दिवस या सगळ्या कार्यक्रमाच्या तयारीसाठी खूप काम करतायत, त्यांना आपण एक स्मृतिचिन्ह सगळ्यांना देऊया. मी पटापट नाव घेतो, त्यांनी सगळ्यांनी यावं आणि पाहुण्यांच्या हस्ते आपण स्मृतिचिन्ह घ्यावं. निनाद करमरकर, पंकज पाटील,